सो हेलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. ट्रिगो हा खूप मोठा मॉड्यूल आहे तसा. ओके, ट्रिग्नोमेट्री पार्ट 1, ट्रिग्नोमेट्री पार्ट 2, देन हा जो 12th स्टँडर्डचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा लेसन आहे, त्याला पण आपण अगेन 3 पार्टमध्ये डिव्हाइड करतो. तसं मी सर्व एक्सप्लेन करतो कोणत्या लेसनमध्ये आतापर्यंत आपण काय शिकलेलं आहे, आणि जेव्हा ट्रिगो कराल तेव्हा क्लब करूनच करणे गरजेचं आहे. 11चा ट्रिगो पार्ट 1, पार्ट 2 आणि आत्ताचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे क्लब करून शिकाल, एकाच वेळी पूर्ण ट्रिग्नोमेट्री शिकून जाल. तसं ट्रिग्नोमेट्री आपल्याला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये पण लागतं. ओके, सो हा इम्पॉर्टंट मॉड्यूल आहे ऍक्च्युअली, आणि याचं वेटेज पण चांगलंच आहे. 11वीच्या ट्रिगोमधून पण 1 ते 2 क्वेश्चन्स विचारले जातात, 4 मार्क इथे झाले, आणि 12वीच्या ट्रिगोमधून 3 ते 4 क्वेश्चन्स विचारले जातात. सो ऑलमोस्ट 10 मार्क्स हे ट्रिगो कव्हर करतं. आणि याच्यामध्ये असं नाही की हे जर का खराब आलं आणि हे चांगलं आलं, किंवा हे चांगलं जमेल बट हे किंवा हे चांगलं जमत आहे बट हे जमत नाहीये, असं नाही होऊ शकत. सर्वच इंटरलिंक असल्यामुळे आलं तर तुम्हाला पूर्ण येईल, अदरवाईज लाईक लाईक कशामध्येच तुम्ही परफेक्ट नसणार आहे. ओके, तर 11th स्टँडर्डच्या ट्रिगोमध्ये ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज वगैरे या गोष्टी पाहिल्या होत्या आपण. 10th स्टँडर्डचा जो ट्रिगो होता त्याचं पुढचं थोडंसं एक्सटेन्शन होतं, थोडेसे डिफिकल्ट क्वेश्चन्स होते. त्यामध्ये डोमेन, रेंज, साइन फंक्शन, कॉस फंक्शन, टॅन लाईक कसा वर्क करतो, त्यांच्या व्हॅल्यूज काय असतात. ट्रिग्नोमेट्री पार्ट 2 मध्ये काही वेगळे फॉर्म्युले शिकले आपण, साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी, साइन 2 थीटा, 2 थीटा वाले फॉर्म्युलेज, किंवा 3 थीटा वाले, साइन 3 थीटा, कॉस 3 थीटा, टॅन 3 थीटा, देन साइन सी प्लस साइन डी वाले. ओके, साइन सी प्लस साइन डी, देन साइन सी मायनस साइन डी, कॉस सी प्लस कॉस डी, कॉस सी मायनस कॉस डी, निगेटिव्ह अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स म्हणजे साइन ऑफ -120, साइनची व्हॅल्यू प्लस कुठे असते, मायनस कुठे असते, टॅनची व्हॅल्यू प्लस मायनस, लाईक कोणत्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह, या सर्व गोष्टी आपण ऑलरेडी शिकलेल्या आहेत ट्रिग्नोमेट्री पार्ट 2 मध्ये. ओके, यांचा अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट आहे हा लेसन समजण्यासाठी. आणि राहिला प्रश्न आता 12th स्टँडर्डचा जो ट्रिग्नोमेट्री आहे त्याला आपण 3 पार्टमध्ये डिव्हाइड करतो. पहिला आहे ओके प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन, म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स दिली असतात आपल्याला. समजा असं एक इक्वेशन दिलं, साइन एक्स प्लस साइन 3x ओके प्लस साइन 5x इज इक्वल टू 0 बोललं जातं. आणि मग तुम्हाला असं सांगतात की सांगा एक्सच्या व्हॅल्यूज शोधा की हा 0 होईल. बरोबर, सो याला बोलतो आपण सोल्युशन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स. हे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स आहेत, आणि या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्सचे सोल्युशन्स म्हणजे अशा एक्सच्या व्हॅल्यूज किंवा अशा थीटाच्या व्हॅल्यूज ज्या याला सॅटिस्फाय करतील. ओके, सो दिस इज सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. हा फर्स्ट पार्ट आहे. जो दुसरा पार्ट आहे, फर्स्ट पार्ट आपण या सेशनमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पहिला पार्ट कव्हर करतो. ओके, हळूहळू करू. एवढेच आर्टिकल आहेत ऍक्च्युली, न्यूमरिकल घेणे 12-13 न्यूमरिकल्स आहेत, ते न्यूमरिकल्स कव्हर करेन. तर हा असा आपला पहिला सेशन असेल. या व्यतिरिक्त जो सेकंड सेशन आहे त्याच्यामध्ये आहे सोल्युशन ऑफ ट्रायंगल. म्हणजे एक ट्रायंगल असतो, ओके, ए बी सी. ए अँगलच्या अपोजिट जो साइड आहे तो स्मॉल ए, बी अँगलच्या अपोजिट साइड इज स्मॉल बी, अँड सी अँगलच्या अपोजिट जो साइड आहे लेट दॅट बी स्मॉल सी. तर या रिलेटेड काही न्यूमरिकल्स आहेत की अँगल आणि साइड्स मधले रिलेशन्स. ओके, खूप सारे रिलेशन्स, खूप सारे फॉर्म्युले आहेत, खूप सारे आर्टिकल आहेत, त्याच्यावरती काही न्यूमरिकल्स आहेत, ते करणार आहोत आपण सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये. आणि जो तिसरा पार्ट आहे दॅट इज इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, IEF, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ज्यामध्ये आपण इनवर्सच्या प्रॉपर्टीज शिकणार आहेत. साइन इनवर्स एक्स, कॉस इनवर्स एक्स, टॅन इनवर्स एक्स. त्यांना डिफाईन करते वेळी काही डोमेन डिफाईन करायला, डोमेन, रेंज, त्यांच्या इम्पॉर्टन्स, त्यांच्या प्रॉपर्टीज, आणि त्याच्यावरती काही न्यूमरिकल्स. सो हा आहे बेसिकली आपला पूर्ण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा लेसन. तर या सेशनमध्ये आपण सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स एवढाच पार्ट कव्हर करतो. मी डायरेक्टली सेशन आता इथे स्टार्ट करतो. तर पहा, प्रिन्सिपल सोल्युशन अँड जनरल सोल्युशन. सो पहिली गोष्ट प्रिन्सिपल सोल्युशन काय असतं. ओके, थोडेसे पहिले ग्राफ पाहूया आपण की साइन फंक्शन, कॉस फंक्शन, टॅन फंक्शन कसे वर्क करतात, नाही का. 11चा एक 5 मिनिटं थोडंसं रिव्हिजन हे इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन्स व्यवस्थित समजून घेण्यासाठी आणि लवकर सॉल्व्ह करण्यासाठी. तर मी इथे काही क्वाड्रंट्स ड्रॉ करतो. आपल्याला ही गोष्ट माहिती असेल की फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल पॉझिटिव्ह. ओके, साइनची व्हॅल्यू, कॉसची व्हॅल्यू, टॅन. फर्स्ट क्वाड्रंट मीन्स बेसिकली 0 डिग्री टू 90 डिग्री. याच्यामध्ये सर्वांच्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह आहेत. 0 टू 90 डिग्रीमध्ये साइनची व्हॅल्यू, कॉसची व्हॅल्यू, टॅनची व्हॅल्यू, कोणाची व्हॅल्यू शोधाल तर ती पॉझिटिव्हच असते. ओके, सेकंड क्वाड्रंटमध्ये साइनची व्हॅल्यू आणि कोसेकची व्हॅल्यू दोघांच्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह असतात. थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉटच्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह आहेत. आणि लास्ट क्वाड्रंटमध्ये बेसिकली सेक आणि कॉस आणि सेकच्या व्हॅल्यूज बेसिकली पॉझिटिव्ह आहेत.
तर इथे मी तुम्हाला थोडंसं हे एक्सप्लेन करीन पहिले, की साईनची व्हॅल्यू इथे 0 असते. मी आता सध्या साईनबद्दल बोलतोय बरं. कोणाबद्दल? साईनबद्दल मी आता इथे बोलतोय. ओके. तर साईनची व्हॅल्यू इथे 0 असते, इथे 1 असते, इथे 0 असते आणि इथे परत -1 बनते. ओके. तर अशा पद्धतीने मला कळवायला आता आता इथे पहा, साईनची व्हॅल्यू इथे किती? 0. 0 वरून साईन जसा अँगल वाढतो, साईनची व्हॅल्यू वाढत 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 साईन 91 बनतो. साईनची व्हॅल्यू 0, साईनची व्हॅल्यू 1, साईनची व्हॅल्यू कमी 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 होत बेसिकली परत 0 बनतो. ओके. साईनची व्हॅल्यू आता निगेटिव्ह बनतो आणि -1 होतो आणि -1 नंतर परत साईनची व्हॅल्यू अशी वाढत 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 0 बनतो. सो इथे साईनची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, इथे साईनची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, या रिजनमध्ये साईनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे आणि या रिजनमध्ये साईनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. इथला मार्किंग पाहाल, एक इम्पॉर्टंट आहे. साईन 91 आहे. इकडे जितका अँगल जाल तितकाच जर का अँगल इकडे जाल तर दोन्ही ठिकाणी साईनच्या व्हॅल्यू सेम मिळतील. जसं की समजा मी इथे 30 डिग्री इकडे जाईन, ओके, आणि इथून 30 डिग्री इकडे जाईन, तर दोन्ही ठिकाणी साईनच्या व्हॅल्यूज तुम्हाला एक्झॅक्टली सेम मिळतील. व्हेरीफाय करून दाखवतो मी, पहा. ओके. 30 डिग्री इकडे जाणे म्हणजे हा टोटल 90, 30 वापस जाणे म्हणजे हा 60 डिग्री आहे. ओके, हा 90 आहे, 30 इकडे जाणे म्हणजे हा बेसिकली 120 डिग्री आहे. ओके. तर साईन 60 हा तुम्हाला माहितीच आहे, √3/2 असतो. साईन 120 मी शोधून दाखवतो, पहा. साईन ऑफ 120, साईन ऑफ 120 इज साईन 120 म्हणजे 90 + 30. सेकंड क्वाड्रंट असल्यामुळे साईनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि 90 म्हणजे 90 × 1 ऑड असल्यामुळे साईनचा बनतो कॉस आणि कॉस 30. आय होप ते रूल्स माहिती आहेत तुम्हाला. 90चा ऑड मल्टिपल असेल तर साईनचा कॉस करायचा असतो आणि 90चा इव्हन मल्टिपल असेल तर साईन रिमेन साईन. सो कॉस 30ची व्हॅल्यू जी आहे ती आहे √3/2. पहा, सेम असं बनली, √3/2 √3/2. ओके. ही एक प्रॉपर्टी थोडीशी इम्पॉर्टंट आहे. पहा परत. ओके. साईन 0 0, साईनची व्हॅल्यू इथे 1, साईनची व्हॅल्यू इथे 0, साईनची व्हॅल्यू इथे -1, साईनची व्हॅल्यू इथे 0. साईन 91 आहे. 90 पेक्षा 10 डिग्री 10 डिग्री कमी करीन तर 80 बनेल. 90 पेक्षा 10 डिग्री वाढवीन तर 100 बनेल. साईन 80 आणि साईन 100 सेम असतात. 20 कमी करीन, साईन 70, 20 वाढवीन, साईन 110. साईन 70 आणि साईन 110 हे दोघे सेम असतात. 90 पासनं 80 कमी केलं म्हणजे साईन 10 डिग्री, 90 पासनं 80 वाढवला म्हणजे साईन 170. सो साईन 10 आणि साईन 170 या दोन व्हॅल्यूज परत सेम असतात. सो अशा पद्धतीने साईनचा व्हॅल्यू जो आहे ना, हा इथे अशा पद्धतीने बेसिकली चेंज होत असतो. त्यानंतर पाहू आपण कॉस्टची व्हॅल्यूज आणि साईनचा रेंज जो आहे. ओके, या ग्राफवरतून तुम्ही पाहू शकता. या बेसिक गोष्टी आय होप तुम्हाला माहिती असतील. साईनची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त आणि -1 पेक्षा कमी हे कधी पॉसिबल नाहीये. साईनची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त आणि -1 पेक्षा कमी पॉसिबल नाही. साईनची व्हॅल्यू नेहमी -1 पासून 1 पर्यंतच लाय करते. तर साईन आणि कोसेकचा ग्राफ ऍक्च्युली ओव्हरलॅप केला पाहिजे. खरं तर कोसेकचा ग्राफ हा असा असतो, अशा पद्धतीने असतो. ओके. साईनच्याच ग्राफला उलटा करायचा असा फक्त. हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट फक्त उलटा करा असा, अशा पद्धतीने. या पार्टला इकडे असा उलटा करा. कोसेकचा ग्राफ हा इथे दाखवला ना, तो मी इथे ड्रॉ केलेला. बिकॉज कोसेक एक्स मीन्स 1/sin x. आता साईनची व्हॅल्यू फार कमी असेल तर 1 कमी म्हणजे जास्त. पहा नाही, जेव्हा अँगल फार कमी होता तेव्हा साईनची व्हॅल्यू खूप कमी होती. मग साईनची व्हॅल्यू कमी तर कोसेकची व्हॅल्यू जास्त होती ऑटोमॅटिकली. जसा अँगल वाढवला, पहा, जसा अँगल वाढवला तसं साईनची व्हॅल्यू वाढली. जसं अँगल वाढवला साईनची व्हॅल्यू वाढत गेली. तर साईनची व्हॅल्यू वाढली तर डिनॉमिनेटर वाढला म्हणजे ओव्हरऑल गोष्ट कमी होईल. तर म्हणून कोसेकची व्हॅल्यू कमी 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 होत गेली, कमी होत गेली. तेव्हा अँगल 90 झाला, साईन 91 बनला. 1/1 इज 1. सो वेन अँगल इज 90 साईन व्हॅल्यू इज 1 आणि साईनची व्हॅल्यू 1 असल्यामुळे 1/1 पण 1 म्हणजे कोसेकची व्हॅल्यू परत 1 बनली. कोसेकची व्हॅल्यू ही 1 बनली. सो 90ला बेसिकली ते मीट करतात इथे. आता 90च्या पुढे काय होतं, पहा. 90च्या पुढे तुम्हाला माहिती आहे साईनची व्हॅल्यू परत कमी व्हायला लागते. आता साईनची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे 1 कमी हे 1 पेक्षा जास्त, मग कोसेकची व्हॅल्यू परत वाढायला लागते. सो कोसेकची व्हॅल्यू परत वाढायला लागली. बरोबर. सो कोसेकचा जर का रेंज सांगायचा असेल तर कोसेकची व्हॅल्यू ही 1 पेक्षा मोठी असते. 1 किंवा 1 पेक्षा मोठी, 1 किंवा 1 पेक्षा मोठी. सो 1 to इन्फिनिटी हा कोसेकचा रेंज आहे. आणि इव्हन -1 पासून खाली पण चालतं. सो -इन्फिनिटी टू -1, बरोबर, युनियन 1 to इन्फिनिटी.
कोसेक फंक्शनचा रेंज आहे. कोसेकची व्हॅल्यू ही 1 पासून इन्फिनिटी आणि -1 पासून खाली मायनस इन्फिनिटी, अशा पद्धतीने बेसिकली कोसेकचा व्हॅल्यू लाय करतो. ओके, देन पहा आता कॉसेक्स. आता आपण डिस्कस करूया कॉसेक्स बद्दल. कॉसची व्हॅल्यू इथे असते 1, cos 0 is 1, cos 90 is 0, cos 180 is -1 and cos 270 is 0 again. ओके, सेम. परत सांगा, cos 0 ची व्हॅल्यू 1, मग 1 पासून कॉसची व्हॅल्यू जसा अँगल वाढतो बरोबर, कॉसची व्हॅल्यू कमी 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 होत कमी होत कमी होत cos 90 ची जी व्हॅल्यू आहे ती बनते 0. अँगल आणखीन वाढवाल तर कॉसची व्हॅल्यू निगेटिव्ह होते सेकंड क्वार्टरमध्ये. सो 0 वरतून -0.1, -0.2, -0.3, -0.4, 5, 6, -0.9 आणि -1 बनतो. निगेटिव्ह आहे कॉसची व्हॅल्यू इथे. इथेही कॉसची व्हॅल्यू निगेटिव्ह राहते. परत -1 वरून 0 बनणे म्हणजे ओके -0.9, -0.8, -0.7, -0.6 वगैरे करत करत 0 आला. देन 0 पासून वाढते. इथे कॉसची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. सो 0 पासून 0.1, 0.2, 0.3, 0.4, 0.5 अप टू 1. अशा पद्धतीने बेसिकली कॉस वर्क करत असतं. याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी समजायला हव्या. कॉस बद्दल सांगतो आता पहा. इथे कॉसची व्हॅल्यू निगेटिव्ह, इथे निगेटिव्ह. या लाईन पासून जितकं इकडे जाल तितकंच जर का इकडे जाल तर कॉसची व्हॅल्यू ही बेसिकली सेम असते. चेक करा. फॉर एक्झाम्पल ओके, तर मी इथे 30 डिग्री इकडे जातो आणि 30 डिग्री इकडे जातो. 30 डिग्री इकडे जाणे म्हणजे 180 मधून 30 काढला तर 150. कॉस ऑफ 150 चेक करू. कॉस 150 किती, आणि इव्हन 180 पासून 30 कडे म्हणजे 210. सो कॉस 210. कॉस 150 म्हणजे कॉस इथे लिहितो मी 90 + 60. सेकंड क्वाड्रंट असल्यामुळे कॉसची व्हॅल्यू निगेटिव्ह. 90 मीन्स 19 to 1 ऑड असेल तर कॉस विल बिकम साइन, अँड तो जो 60 तो ॲज इट इज नोट करतोय मी. सो -√3/2 बनतो. आणि हा आहे कॉस 210. कॉस 210 म्हणजे 180 + 30. ओके, सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉसची व्हॅल्यू तर निगेटिव्ह असणार. 180 मीन्स 19 to 2. 2 इज अ इव्हन असल्यामुळे 2 इज अन इव्हन असल्यामुळे कॉस रिमेन्स कॉस आणि हा 30. सो कॉस 30 ची जी व्हॅल्यू आहे ती आहे √3/2. किती आहे? √3/2. पहा सेम आलेला आन्सर. ओके, इव्हन कोटर्मिनल अँगल्सचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सेम असतात. ही पण एक प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहे न्यूमेरिकल सॉल्व्हिंगसाठी. तर कोटर्मिनल अँगल याचा अर्थ, समजा आता हा एक अँगल आहे. ओके, लेट्स से फॉर एक्झाम्पल हा 60 डिग्री इथे, हा 90 डिग्री आहे. सो ओव्हरऑल जो आहे हा 150 डिग्री. 150 डिग्री. सो साइन 150 जो असेल, ओके, कोटर्मिनल, आणखीन एक कोटर्मिनल अँगल मी इथे ड्रॉ करतो, ग्रीन कलरनी मार्क करतो आता इथे हवं तर. इथून मी स्टार्ट केला. ओके, हा आहे 150 डिग्री. तर मी म्हणलं नाही आता मी इथे थांबणार नाही, मी परत आणखीन गोल फिरेन, आणखीन 360 डिग्री कव्हर करेन. सो 150 + 360 डिग्री, मग अँगल किती झाला? ओके, 150 + 360, याचा अर्थ हा झालेला आहे 520. किती बनतो? 510 सॉरी. ओके, 510. तर साइन 150 आणि साइन 510 हे सेम असतात. को टर्मिनल जे अँगल असतात म्हणजे ज्यांचा एंड एकाच पॉईंटवरती एकाच लोकेशनवरती होतो, तर अशा अँगल्सचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हे सेम असतात. याचा अर्थ, समजा एखादा इक्वेशन आहे, लेट्स से फॉर एक्झाम्पल एक इक्वेशन आहे, असं एक ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, लेट्स से फॉर एक्झाम्पल साइन थीटा प्लस साइन 3 थीटा प्लस साइन 5 थीटा इज इक्वल टू समजा 1. आता याला सॅटिस्फाय करणारा एक अँगल समजा 20 डिग्री आलाय. ओके, सो याला सॅटिस्फाय करणारा एक अँगल 20 डिग्री आलेला आहे. सो हा घ्या 20 डिग्री अँगल. तर याला सॅटिस्फाय करणारा अँगल हा ओके 20 डिग्री आलेला आहे. सो 20 + 360 जरी कराल ना, 380 पण याला सॅटिस्फाय करतो. किंवा 20 + 360 प्लस सॉरी 20 + 360 प्लस अगेन 360. 360 + 360 720 + 20 740 पण याला सॅटिस्फाय करतो, असा याचा अर्थ आहे. तर हे तर व्हॅल्यू करतातच, बट आपल्याला हे पण माहिती आहे की 90च्या साईनच्या केसमध्ये 90 पासून 70 कडे गेलोय, मग जाऊन 20 आलाय, तर 90 पासून 70 इकडे जाणं म्हणजे 160.
तर याला तर 160 पण सॅटिस्फाय करतो. मग तर 20 करत असेल तर 160 पण सॅटिस्फाय करतो. बरोबर, 160 सॅटिस्फाय करतो, 160 करतो, 160 प्लस अगेन 360 तो पण करेल. 160 प्लस 360 प्लस अगेन 360 तोही सॅटिस्फाय करेल. सो हे लॉजिक पण थोडेसे गरजेचे आहेत क्वेश्चन्स समजून घेण्यासाठी किंवा लवकर सॉल्व्ह करण्यासाठी. या रिजनमध्ये असा एक पण व्हॅल्यू मिळणार नाही. थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये असा एकही व्हॅल्यू मिळणार नाही जो तसा याला सॅटिस्फाय करेल. हा, हे सॉरी, हे सॉल्व्ह करून समजेल ऍक्च्युली. ओके, पण मी जस्ट एक्झाम्पल घेतलं होतं. 20 डिग्री सॅटिस्फाय करतो असं बोललो होतं ना मी. काय माहिती, मे बी इथे पण कोणता अँगल असेल जो सॅटिस्फाय करत असेल तर. ओके, तर ते ऍक्च्युली सॉल्विंग करायला लागेल. बट 20 सॅटिस्फाय करत असेल तर 160 पण करतो, हे मला सांगायचं होतं इथून. ओके, देन साईनच्या ग्राफला जसं आपण उलटा करून कोसेकचा ग्राफ काढला होता, सो सिमिलर वेमध्ये तो कॉसचा ग्राफ आहे त्याला उलटा कराल तर तुम्हाला सेकचा ग्राफ मिळेल. त्याची पण रेंज सेम आहे, 1 पासून इन्फिनिटी आणि -1 पासून खालती -इन्फिनिटी. टॅनचा ग्राफ कसा वर्क करतो किंवा टॅन हा फंक्शन कसा वर्क करतो पाहूया आपण. टॅनची व्हॅल्यू फर्स्ट क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये बेसिकली पॉझिटिव्ह असते. ओके, टॅनची व्हॅल्यू पाहाल इथे, तर 0 पासून 90 पर्यंत टॅनची व्हॅल्यू ही वाढत जाते आणि इन्फिनिटी बनते. ओके, टॅनची व्हॅल्यू इथे एक्स ऍक्सिस वरती टॅनची व्हॅल्यू 0 आहे. ओके, 90च्या जस्ट आधी, तसं 90ला नॉट डिफाईन्ड आहे, 90च्या जस्ट आधी इन्फिनिटी आहे. ओके, 90च्या जस्ट नंतर हा मायनस इन्फिनिटी असतो. 90च्या, हे पहा, 90च्या जस्ट आधी इन्फिनिटी आहे आणि 90च्या जस्ट नंतर हा मायनस इन्फिनिटी असतो. ओके, टॅनची व्हॅल्यू इथे परत 0 आणि इथे परत 270च्या जस्ट आधी हा इन्फिनिटी असतो आणि 270च्या जस्ट नंतर मायनस इन्फिनिटी असतो. सेम 270च्या जस्ट आधी असा वरती जाऊन इन्फिनिटी बनतोय आणि 270च्या जस्ट नंतर तो खालतून सुरू होतो, परत मायनस इन्फिनिटी बनत असतो. ओके, तर इथे टॅनची व्हॅल्यू 0 वाढते, टॅनची व्हॅल्यू वाढत जाते, खूप जास्त बनते, इन्फिनिटी बनते. इथे नॉट डिफाईन्ड आहे, इथे अचानकच मायनस इन्फिनिटी बनतो. मायनस इन्फिनिटीवरून कमी होत -1000, लाईक -500, -100. ओके, -3, -2, -1. ओके, असं करत 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 0 बनतो. मग परत 0 पासून वाढतो, 0 नंतर 1 2 3 4 5 6 7 8 टू इन्फिनिटी. इथे नॉट डिफाईन्ड एक्झॅक्टली 270ला. परत मायनस इन्फिनिटी बनतो अचानक आणि मग परत इथे जी आहे टॅनची व्हॅल्यू परत 0 बनते. सो अशा पद्धतीने बेसिकली टॅन हा फंक्शन वर्कआउट होत असतो. ओके, तर पहा आता मेन आर्टिकल आपण आता इथे स्टार्ट करतोय, दॅट इज प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन अँड देन जनरल सोल्युशन. पहिले मला वाटतं आपण प्रिन्सिपल सोल्युशन वरती वर्कआउट करूया. फॉर एक्झाम्पल, साइन थिटा इज इक्वल टू हाफ. तर साइन थिटा इज इक्वल टू हाफ. ओके, थिटाचे असे व्हॅल्यूज शोधा जे याला सॅटिस्फाय करतील. बट थिटाच्या ज्या व्हॅल्यूज तुम्ही शोधतायत तर त्या 0 डिग्री टू 360 डिग्री मधल्या असल्या पाहिजे. सो 0 टू 360 डिग्री मधले थिटाच्या व्हॅल्यूज जे याला सॅटिस्फाय करतात, अशा थिटाच्या व्हॅल्यूजला आपण बोलतो प्रिन्सिपल सोल्युशन. आणि कसं शोधायचं, काही गोष्टी तर पाठच आहेत आपल्याला, जसं की साइन 30 हाफ असतो ना. किती, साइन 30 डिग्री हा हाफ असतो, बरोबर. तर आता काय करायचं सांगतो पुढे. पहा, साइन 30 हाफ आहे, म्हटलं ठीक आहे. यूज आपल्याला 180 आणि 360 डिग्रीचा करायचा असतो. प्रिन्सिपल सोल्युशन शोधण्यासाठी आपल्याला 180 डिग्री आणि 360 डिग्री या दोन स्टेप्सचा यूज करायचा आहे. आणि तो कसा करायचा असतो करून दाखवतो. थोडंसं काही क्वेश्चन्समध्ये करून दाखवतो. एक 4-5 क्वेश्चन्स घेतो मी प्रिन्सिपल सोल्युशनचे आणि त्याच्यामध्ये आपण प्रिन्सिपल सोल्युशन्स क्विकली शोधू. निगेटिव्ह असेल तरी आपण शोधू शकतो याच सेम मेथडनी. मेथड काय पहा, साइन थिटा हाफ आहे, लगेच इन्स्टंटली क्लिक होतं, साइन 30 हाफ असतो, मग एक तर व्हॅल्यू हाच आहे, बरोबर. बरं, आता साइनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणखीन कुठे आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये मला जायचं आहे, पण कुठे जाऊ सेकंड क्वाड्रंटमध्ये, 180चा यूज करायचा. पहा सांगतो, 180 जायचं. ओके, इथून 180 गोल फिरायचा, बरोबर. आता मला सेकंड क्वाड्रंटमध्ये जायचं आहे ना, सो सेकंड क्वाड्रंटमध्ये जाण्यासाठी मला वापस जायला लागेल. आणि किती वापस जायचं, तर हा जो अँगल तुम्ही लक्षात ठेवलाय एक्झॅक्टली तेवढ्याच अँगलवरती जायचा. सो हे दोन प्रिन्सिपल सोल्युशन्स आहेत, एक 30 डिग्री आणि हा जो दुसरा अँगल आहे तो 150 डिग्री. सो 30 डिग्री आणि 150 डिग्री हे याचे प्रिन्सिपल सोल्युशन्स आहेत. आणखीन काही करून दाखवतो, पहा. कॉस थीटा, लेट्स से फॉर एक्झाम्पल कॉस थीटा, मी पहिले ऍक्सिस ड्रॉ करतो इथे. ओके,
ठीक आहे. आता बघा कॉस थिटा इज इक्वल टू लेट से फॉर एक्झाम्पल मायनस ऑफ हाफ प्लस हाफ आधी करतो. चलो कॉस थिटा इज इक्वल टू हाफ. आपलं काय ठरलेलं आहे की आपण 180 डिग्री आणि 360 डिग्री असे दोन स्टेप्स यूज करणार आहोत. ओके, तर जेव्हा मी म्हणतोय कॉस थिटा इज इक्वल टू हाफ, सो इन्स्टंटली 60 डिग्री आपल्या डोक्यात क्लिक होतो. कॉस 60 हाफ असतो. सो पहिला अँगल तर हाच आहे 60 डिग्री. 60 डिग्री लक्षात ठेवायचं कारण की याचा यूज परत एकदा आपल्याला करायचा. कशा पद्धतीने करायचा पहा. 60 डिग्री कॉस 60 इज इक्वल टू हाफ. डन. कॉसची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह कुठे असते कॉसची व्हॅल्यू? फर्स्ट क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये. आता यूज 180 आणि 360चा करायचा हे आपल्याला क्लिअर आहे बरोबर. सो मी इथे जातो 180 म्हणतो. 180 मायनस किंवा 180 प्लस काही जरी केलं तरी कॉस्टची व्हॅल्यू इकडे आणि इकडे निगेटिव्ह असल्यामुळे इथे असा अँगल तर मिळणार नाही ज्याच्याने कॉस्टची व्हॅल्यू हाफ होईल. सो इकडे जाण्यात पॉईंटच नाही. आपल्याला जायचं ऍक्च्युअलमध्ये फोर्थ क्वाड्रंटमध्ये. मग कसं जाऊ फोर्थ क्वाड्रंटमध्ये? सो 180चा यूज करून काही पॉईंट नाही आहे. सो 180चा यूज करून पॉईंट नाही. सो मी यूज करतो 360 डिग्रीचा. कोणाचा? 360 डिग्रीचा. इथून गोल फिरतो 360 डिग्री. फोर्थ क्वाड्रंटमध्ये जायचं आहे मला कारण फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस्टची व्हॅल्यू मिळणार आहे मला हाफ. सो फोर्थ क्वाड्रंटमध्ये जायचं म्हणजे मला वापस जायला लागेल. किती वापस जायचं? तेवढंच वापस जायचं जेवढा तो अँगल होता पहिलावाला जो आला होता. ओके, सो 60 डिग्रीकडे जात आहे. याचा अर्थ 360 मधून 60 मायनस कराल तर 300 डिग्री. सो 300 डिग्री जरी इथे टाकाल ना कॉस 300 तो पण हाफच असतो. ओके, सो तो एक प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला मिळालेला आहे 60 डिग्री आणि 300 डिग्री. समजा इथे कॉस थिटाला मी हाफ करण्याऐवजी मायनस हाफ केला परत तरी ओके, मायनस असू दे प्लस असू दे कॉस थिटा हाफ असा ट्रीट करायचा आणि 60 डिग्री हे डोक्यात क्लिक करायचं पहिले. आता मायनस असल्यामुळे बरोबर कॉस्टची व्हॅल्यू निगेटिव्ह कुठे असते? सेकंड आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असते. सो म्हणून या क्वाड्रंटमध्ये जाऊन तुम्हाला तो अँगल मिळणार आहे. आणि त्या क्वाड्रंटमध्ये कसं जाणार तुम्ही? सो इथून मी स्टार्ट करीन. ओके, तर मी 180चा यूज करीन. तर मी इकडे पण जाईन आणि इकडे पण जाईन कारण की दोन्ही क्वाड्रंटमध्ये कॉस्ट व्हॅल्यू निगेटिव्ह आहे आणि कॉस्ट व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्ह हवी होती. तो मी यूज करणार 180चा आणि जाणार मी इकडे. परत मी यूज करणार 180चा आणि जाणार मी इकडे. आणि किती जाणार? जो अँगल तुम्ही इथे वरती लिहिलाय 60 डिग्री तेवढंच इकडे जाणार. सो इकडे 60 जाल तर हा टोटल 120 येईल आणि इकडे 60 जाल तर हे 180 प्लस 60 हा 240 डिग्री येईल. सो कॉस थिटा इज इक्वल टू मायनस हाफ चे जे प्रिन्सिपल सोल्युशन आहेत ते 120 डिग्री आणि 240 डिग्री असे दोन प्रिन्सिपल सोल्युशन्स आहेत. ओके, आणि फायनली लास्ट एक शेवटचं आणखीन एक करून दाखवतो बा. टॅन थिटा करतोय. समजा टॅन थिटा इज इक्वल टू √3 आणि आणखीन एक घेतो मी टॅन थिटा इज इक्वल टू मायनस √3. हे दोन करूया. टॅन थिटा √3 बोलल्यानंतर लगेच इन्स्टंटली 60 डिग्री तुम्हाला समजतं बरोबर कारण की टॅन 60 √3 असतो ना. सो हे घ्या एक अँगल 60 डिग्री आहे. बरं टॅनची व्हॅल्यू आणखी पॉझिटिव्ह कुठे? थर्ड क्वाड्रंटमध्ये. कसं जाणार थर्ड क्वाड्रंटमध्ये? 180चा यूज करा. ओके, कोणाचा यूज करतोय मी? 180चा यूज करतोय प्लस 60 डिग्री पुढे जायचं आहे आपल्याला. तो जो पहिला अँगल लिहिला असतो त्याचाच यूज करायचा असतो. 180 प्लस 60. 180 प्लस 60 किती? 240. ओके, सो प्रिन्सिपल सोल्युशन हे 60 डिग्री आणि 240 डिग्री असे प्रिन्सिपल सोल्युशन्स आहेत. पण समजा कॉस थिटा जर का मायनस √3 बोलला आपल्याला, मायनस ऑफ √3, ते मायनस साईन वगैरे इग्नोर करा 2 मिनिटासाठी. टॅन थिटा हा √3 म्हणजे थिटा 60 डिग्री हाच अँगल क्लिक झाला ना. सो यूज आपल्याला 60 डिग्रीचा करायचा आहे. बट टॅनची व्हॅल्यू निगेटिव्ह असल्यामुळे एक तर तुम्ही सेकंड क्वार्टरमध्ये नाही तर तुम्ही फोर्थ क्वार्टरमध्ये चालले जा. तिथे तुम्हाला टॅनची व्हॅल्यू निगेटिव्ह मिळणार आहे. ओके, सो मी चलो जातोय. आता सेकंड क्वाड्रंटमध्ये कसं जाऊ? यूज मला पाय म्हणजे 180 आणि 360चा यूज करायचा असतो करेक्ट. सो मी 180 इकडे जायचं आहे म्हणून 180 मायनस ऑफ तो अँगल जो सुरुवातीला तुम्ही लिहिला होता या साईनला इग्नोर करून. सो आन्सर काय आला? 180 मायनस ऑफ 60 इज 120. करेक्ट. सो 120 डिग्री हा एक प्रिन्सिपल सोल्युशन आहे. 120 डिग्री. आणि जो दुसरा प्रिन्सिपल सोल्युशन आहे तो आहे पहा या क्वाड्रंटमध्ये मिळेल. तो क्वाड्रंट कसा अचीव करू मी? सो 180 प्लस 360. 180 नंतर डायरेक्टली 360चा यूज करायचा. 180 मायनस करून इथे येतो, 180 प्लस करून इथे येईल. बट इथे तर टॅनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते सो इथे तर जायचंच नाहीये. सो 180 प्लस करून इथे तर जाणार नाहीये. सो प्लस म्हणजे अक्यूट अँगल ऍड करायचा आपल्याला ऍक्च्युली. सो मी 180 यूज न करता 360 यूज करतो आणि मायनस करतो म्हणजे जाऊन मी इथे पोहोचीन. आणि किती मायनस करायचा? तेवढाच जो अँगल तुम्ही इथे लिहिला. सो 360 मायनस ऑफ 60 इज 300 डिग्री. Okay, so principal solutions are 120 degree and 300 degree.
हे याचे प्रिन्सिपल सोल्युशन्स आहेत. आणि राहिला प्रश्न जनरल सोल्युशनचा, तर मी तुम्हाला ऑलरेडी आधी सांगितलं होतं की को टर्मिनल अँगलचे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन सेम असतात. म्हणजे जसं tan 120 हा -√3 येत असेल, तर tan 120 मध्ये 360 ऍड जरी कराल ना, 480 तोही -√3 येतो. त्याच्यामध्ये परत 360 ऍड कराल ना, परत 360 ऍड कराल, तर 480 मध्ये परत 360 ऍड कराल. ओके, तर किती बनतं यार हे? 840 बनतो बरोबर. 480 मध्ये 360 840 आय गेस. ओके, सो 840 बनतो आणि त्या tan 840 पण परत -√3 असतो. मग असं जर याला सॅटिस्फाय करणारा किती व्हॅल्यूज आहेत? इन्फायनाइट व्हॅल्यूज आहेत. किती व्हॅल्यू शोधू शकता ना असे तर. सो त्या सर्व इन्फायनाइट व्हॅल्यूजला बोललं जातं जनरल सोल्युशन. आणि हे जे दोन मेन व्हॅल्यूज आहेत, जे 0 आणि 360 डिग्रीच्या मधातल्या व्हॅल्यूज जे याला सॅटिस्फाय करतात, याला बोललं जातं बेसिकली प्रिन्सिपल सोल्युशन. जनरल सोल्युशनचे असे काही इक्वेशन्स असतात. ओके, पहिले मी थोडंसं रीड करून दाखवतोय आणि एक्सप्लेन करतोय की त्या व्हॅल्यूज कशा आलेल्या आहेत. ओके, किंवा लक्षात कशा ठेवायच्या आपण त्याच्याबद्दल डिस्कशन करूया. सो वेन साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा, when sin theta is equal to sin alpha, okay, then theta is equal to n pi plus minus 1 raised to power n into alpha. म्हणजे समजा असं असेल की साइन थिटा इज इक्वल टू समजा हाफ आला आणि आता तुम्हाला शोधायचं जनरल सोल्युशन. तुम्हाला माहिती की साइन थिटाची व्हॅल्यू हाफ कधी असते रे बाबा? साइन थिटाची व्हॅल्यू हाफ हे 30 डिग्रीला असते, करेक्ट? फक्त 30 डिग्रीला असते का? नाही, आणखीन कोणत्या व्हॅल्यूला असते? इथे 150 डिग्रीला पण असते. 150 डिग्रीला. मग फक्त 30 आणि 150 डिग्रीला असतो का? नाही, असंही नाहीये. 360 प्लस 30 म्हणजे 390 डिग्रीला पण साईनची व्हॅल्यू हाफ असते. परत गोल फिरा इथेपर्यंत, त्या अँगलला पण साईनची व्हॅल्यू हाफ आहे. परत 360 प्लस 360 प्लस 90 750 डिग्रीला पण साईनची व्हॅल्यू हाफ आहे. मग असे तर इन्फायनाइट व्हॅल्यूज आहेत ना, ते सर्व इन्फायनाइट व्हॅल्यूज एका छोट्या इक्वेशन मध्ये लिहिता येत असतात आपल्याला, म्हणजे ज्याला की आपण जनरल सोल्युशन बोलतो. असं इन्फायनाइट व्हॅल्यूज थोड्या लिस्ट डाऊन करणार आपण. त्यापेक्षा एक फॉर्म्युला बनवला जातो जनरल सोल्युशनचा, जो की हा आहे. पहिले वापरून दाखवतो आणि मग थोडंसं लॉजिक सांगतो. साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा. समजा आता क्वेश्चन असा विचारलाय, साइन थिटा इज हाफ. ओके, मग म्हणलं ठीक आहे, साइन थिटा इज इक्वल टू हाफ याचा अर्थ साइन 30 डिग्री किंवा π/6 लिहितो. ओके, त्याच्यामध्ये हा जो अल्फा असतो ना, हा प्रिन्सिपल सोल्युशन असला पाहिजे. प्रिन्सिपल सोल्युशन मधला पण छोटावाला अँगल असला पाहिजे. जसं की साइन थिटा हाफ म्हणजे थिटा 30 डिग्री ही चालतो आणि 150 डिग्री ही चालतो, बट तिथे 30 डिग्रीच लिहिला पाहिजे इथे अल्फाच्या जागी. अल्फा हा प्रिन्सिपल सोल्युशन आहे याचा, आणि त्या प्रिन्सिपल मधला पण छोटा सोल्युशन आहे. आता पहा, मी रीड करतो. साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा. पहा इथे आहे ना, साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा. दॅट मीन्स थिटा इज इक्वल टू, पहा, थिटा इज इक्वल टू n पाय प्लस -1 रेस टू n इंटू दिस अल्फा. ओके, तर हा आहे जनरल सोल्युशन. म्हणजे हे जे इन्फायनाइट व्हॅल्यूज जे बोलत होतो ना आपण, जे याला सॅटिस्फाय करणार होते साइन थिटा इज इक्वल टू हाफला, तर त्याच इन्फायनाइट व्हॅल्यूज या आहेत. आता कशा शोधायच्या इन्फायनाइट व्हॅल्यूज? एन ला तुम्ही काही ठेवू शकता इंटिजरमध्ये, 0 1 2 3 4 -1 -2 -3 काही पण ठेवू शकता. आता समजा मी एन ला जर का 0 ठेवीन, एनिथिंग रेस टू 0 इज 1 ओनली, सो π/6 बनेल तो फक्त. π/6 बनतो म्हणजे 30 डिग्री आपल्याला आन्सर आला. आता समजा मी एन ला 1 ठेवला तर हा बनतो 180, आणि एन ला जर का मी 1 ठेवला तर हा -1 इंटू 30 इज -30. ओके, सो हा बनतो 150. सो पहा, 150 वाला आन्सर पण आपल्याला आलेला आहे आता. आता एन ला जर का समजा मी इथे 2 टाकला, 2, तर हा बनलेला आहे 360. एन ला 2 टाकल्यानंतर हा 1 बनलेला आहे. ओके, सो 1 प्लस 30 कराल, सॉरी, हा 1 आणि हा 30 आहे, सो प्लस 30 कराल, सो आन्सर येतो 390. सो 390 पहा इथे, तर त्या पण अँगलनी सॅटिस्फाय केलाच होता ना याला. सो एनच्या जागी तुम्ही लाईक 3 टाका, 4 टाका, 5 टाका, 6 टाका. सो सर्व जे पॉसिबल व्हॅल्यूज आहेत जे याला सॅटिस्फाय करतात, त्या सर्व व्हॅल्यूज तुम्हाला इथून मिळून जातील. सो म्हणून आपण याला बोलतो जनरल इक्वेशन. काय बोलतो आपण याला? जनरल इक्वेशन. कसं लक्षात ठेवणार जनरल इक्वेशन? साइन थिटा इज इक्वल टू साइन, बेसिकली हे पार्ट झालंच असेल तुम्हाला आत्ताच्या पॉईंटवरती, बट स्टील इथे सांगतो पहा. साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा. ओके, साइनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह ही फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये. ओके, आणि यूज आपल्याला माहिती 180 आणि 360 म्हणजे पाय आणि 2 पायचा यूज करायचा असतो. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी इथे असं करतोय पहा.
ओके, लेट्स से फॉर एक्झाम्पल साइन अल्फा अल्फानी सॅटिस्फाय केलेला आहे. आता अल्फानी सॅटिस्फाय केलं तर आणखीन कोण सॅटिस्फाय करेल पहा सांगतो. पाय मायनस ऑफ अल्फा. इथे जर का पाय आला तर इथे मायनस साईन आला पाहिजे. इथे पाय येण्यासाठी एनला 1 ठेवलं पाहिजे आणि इथे एनला 1 ठेवाल तरच इथे मायनस साईन येईल. सो पाय मायनस अल्फा हा मिळाला व्हॅल्यू तुम्हाला. ओके, अल्फा नी जर का याला सॅटिस्फाय केलं असेल हाफला तर पाय मायनस ऑफ अल्फा पण करेल. आता याच्यानंतर पायचा यूज झाल्यानंतर 2 पायचा यूज करणार मी. पण 2 पाय मायनस करून काही पॉईंट नाही, 2 पाय प्लसच करायचं आहे कारण की साईनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंटमध्येच आहे. सो याच क्वाड्रंटमध्ये मला परत जायची इच्छा आहे. सो जर का मी इथे 2 लिहीन एनच्या जागी म्हणजे 2 पाय बनेल, पण 2 पाय बनला तर इथे प्लस बनला पाहिजे ना. बट ही काळजी इथे घेतोय आपण की जेव्हा इथे एनच्या जागी 2 लिहीन तर -1 कराल ना तर तो प्लसच बनतो. सो 2 पाय प्लस अल्फा बनतो. बरोबर. सो परत पाय 2 पाय 3 पाय मायनस अल्फा करीन मी कारण की मला सेकंड क्वाड्रंटमध्ये जाण्याची इच्छा आहे. साईनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह तिथे असते. सो जर का मी इथे 3 टाकीन तर 3 पाय मायनस करायला लागेल इथे. एनच्या जागी जर का इथे मी 3 टाकीन तर -1/3 मायनसच बनतो. सो मायनस ऑफ अल्फा. ओके, इथे याची काळजी घेतली जाते. सो याला बोलतो आपण जनरल सोल्युशन. ओके, सो सिमिलर वेमध्ये कॉसच्या केसमध्ये जनरल सोल्युशन काय आहे पहा. कॉस थीटा, इफ कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा देन थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस ऑर मायनस अल्फा. त्याला मी असं लक्षात ठेवलेलं आहे. ओके, चलो लेट्स से फॉर एक्झाम्पल एक अल्फा असा व्हॅल्यू आहे. एक इक्वेशन घेतोय मी. लेट्स से फॉर एक्झाम्पल कॉस थीटा इज इक्वल टू हाफ. आपण लिहिणार कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा ना. तर अल्फा तर 60 डिग्री येते, करेक्ट. ओके, सो कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा. कॉस थीटाची व्हॅल्यू हाफ हे 60 डिग्रीला पण येते बरोबर आणि 300 डिग्रीला पण येते. 60 आणि 300 हे प्रिन्सिपल सोल्युशन आहेत, बट प्रिन्सिपल सोल्युशन मधला छोटावाला प्रिन्सिपल सोल्युशन हा अल्फा म्हणून वापरायचा असतो. ओके, सो कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा इथे मी लिहिलेलं आहे. तर कॉस 60 डिग्री तर सॅटिस्फाय करतोच त्या इक्वेशनला. 60 डिग्री नंतर आणखीन कोण सॅटिस्फाय करणार आहे. 60 डिग्री नंतर हा 300 डिग्री पण करत होता ना. कॉसची व्हॅल्यू पॉझिटिव्ह कुठे कुठे असते सांगा. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये बरोबर. तर इथे 60 डिग्रीला कॉसची व्हॅल्यू हाफ येत असेल. ओके, तर पाय पाय मायनस किंवा पाय प्लस करण्यात पॉईंटच नाहीये. पायच्या ऐवजी 2 पाय वापरा आणि 2 पाय मायनस पण करा. म्हणजे या क्वाड्रंटमध्ये ऑलरेडी कॉसची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे आणि 2 पाय प्लस पण करा म्हणजे फिफ्थ क्वाड्रंट होईल तो तसा टेक्निकली. तिथेही कॉसची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. सो म्हणून ओके, कॉसच्या केसमध्ये जनरल सोल्युशन जो आहे तो 2n पाय प्लस ऑर मायनस अल्फा बनतो. 2 पाय प्लस अल्फा किंवा मायनस अल्फा. कारण की या दोन्ही क्वाड्रंटमध्ये कॉसची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असल्यामुळे अशा पद्धतीने हा वर्कआउट करतो. आणि टॅनच्या केसमध्ये जर का पाहाल जनरल सोल्युशन ओके इथे रीड करा नोट्समध्येच. ओके, टॅनच्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह या फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये आणि फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये जाण्याचा जो वे आहे तो हा आहे पहा. ओके पहा, पाय प्लस अल्फा एन पाय प्लस अल्फा करतो. काय काय एन पाय प्लस अल्फा. आता एनला 1 टाकलं तर पाय प्लस अल्फा. एनला जर का मी 2 टाकलं पाय आणि पाय म्हणजे 2 पाय प्लस अल्फा. एनला 3 टाकलं तर पाय 2 पाय 3 पाय प्लस अल्फा. या क्वाड्रंटमध्ये पोहोचतोच आहे. एनला मी 4 टाकीन पाय 2 पाय 3 पाय 4 पाय प्लस अल्फा. ओके, सो टॅनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह ही या आणि या क्वाड्रंटमध्ये असल्यामुळे सो एन पाय नेहमी एन पाय प्लस अल्फा केल्याने आपण या आणि या क्वाड्रंटमध्ये पोहोचतोय. सो त्या प्रकारे त्याचा जनरल सोल्युशन हा वर्क करत असतो टॅनचा. ओके, देन त्या गोष्टी पाठ कराल. सायन्स हे तर तिघांचे सेमच फॉर्म्युले तसे हे 3 पाठ कराल. हे तर 3 असे लक्षात राहून जातील. साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा. इन दॅट केस थीटाची जी व्हॅल्यू आहे ती असते एन पाय प्लस ऑर मायनस अल्फा. एक्सप्लेन करतो, एक क्वेश्चन घेऊन सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल साइन स्क्वेअर थीटा हा 1/4 असेल. साइन स्क्वेअर थीटा 1/4 आहे तर मग मी याला असं लिहू शकतो साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1/2 चा स्क्वेअर. म्हणजे साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1/2 किंवा -1/2 चा स्क्वेअर पण 1/4च असतो तसाही. सो साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर 30 लिहीन मी इथे.
साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर 30. साइन स्क्वेअर थीटा इज 1/4, so साइन स्क्वेअर थीटा इज साइन स्क्वेअर 30. सो रीड करेन मी, साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा. इन दॅट केस थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस ऑर मायनस अल्फा. काय होत असतं असं केल्याने, थोडंसं पाहूया. बघा, ओके, एन पाय प्लस ऑर मायनस 30. थीटा इज इक्वल टू, हा थीटा आहे, थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस ऑर मायनस 30. सो एनला समजा मी 0 टाकलं, एनला काय टाकला 0, तर हा प्लस मायनस 30 होईल. प्लस 30 असेल किंवा मायनस 30 जरी असेल, तर प्लस 30 असेल तर साईनची जी व्हॅल्यू आहे ना, साईनची व्हॅल्यू ती हाफ बनत असते. हाफ हाफ आणि हाफचा स्क्वेअर कराल तर 1/4 बनणारच आहे. त्याच जागी जर का मायनस 30 असेल तर साईनची व्हॅल्यू ही मायनस हाफ बनते आणि त्याचाही स्क्वेअर 1/4 आहेच आहे शेवटी. आता समजा एनच्या जागी 1 टाकला तर पाय प्लस 30 बनेल, पाय प्लस 30 किंवा पाय मायनस 30, काही जरी कराल तर जसं की पाय मायनस 30 केल्याने साईनची व्हॅल्यू हाफ बनते आणि पाय प्लस 30 केल्याने साईनची व्हॅल्यू मायनस हाफ बनते. आणि इथे मायनस हाफ किंवा हाफ काही जरी टाकाल तर त्याचा स्क्वेअर 1/4च बनणार आहे. सो दोन्ही व्हॅल्यू चालणार आहेत. सो म्हणून इथे नेहमी प्लस ऑर मायनस येत असतं. म्हणजे आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू, ओके, पॉझिटिव्ह नाही हवी, निगेटिव्ह असेल तरी त्याचा स्क्वेअर केल्याने हाच येत असतो. म्हणून इथे ॲज सच डिमांड नाहीये की साईनची व्हॅल्यू जिथे पॉझिटिव्ह आहे त्याच क्वाड्रंटमध्ये जाण्याचं डिमांड नाहीये. फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये जाण्याचं डिमांड नाहीये. तुम्ही थर्डमध्ये पण जाऊ शकता आणि तुम्ही फोर्थमध्ये पण जाऊ शकता. सो म्हणून इथे प्लस ऑर मायनस करायचं आणि हे सर्वांसाठी ऍप्लिकेबल आहे, असं कॉस स्क्वेअर, टॅन स्क्वेअर. सो ते फॉर्म्युले तसे लक्षात ठेवाल तरी काफी आहे, इनफ आहे. ओके, तेव्हा ट्रिग्नॉमेट्री ना, लाईक जे मी आता विचार करतोय, लाईक या ग्राफ वगैरे बद्दल, हे एक्सपिरियन्स करण्याचा भाग आहे. ओके, शिकवण्यापेक्षा. तर मी ट्राय करतो जितकं होईल तितक्या गोष्टी कन्वे करण्याच्या. बट लाईक आणखी खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे वेज असतात त्याच्यामध्ये अशा. ओके, काही न्यूमेरिकल सॉल्विंगमध्ये, डाऊट सेशनमध्ये पण काही गोष्टी मी एक्सप्लेन करेन. बट सध्यासाठी आता इथे हे इनफ आहे. ओके, याचे न्यूमेरिकल्स करूया सेशनमध्ये आपण. आता या व्यतिरिक्त एक पोलार कोऑर्डिनेट एक कॉन्सेप्ट आहे, तो एक्सप्लेन करेन. इम्पॉर्टंट आहे तोही. समजा एखादा पॉइंट आहे, कसा वर्क करत असतो पोलार कोऑर्डिनेट पहा. 1 2 3 4 5 1 2 3 4 5. लेट्स से फॉर एक्झाम्पल एक पॉइंट आहे आपल्याकडे इथे 5,5, हा पॉइंट. आता त्याचं कार्टेशियन कोऑर्डिनेट कसं लिहिता तुम्ही? तुम्ही म्हणता पहिले ओरिजिनमध्ये जो पर्सन आहे त्याला तुम्ही सांगता की तू पहिले 5 डिस्टन्स एक्स डायरेक्शनमध्ये जा आणि मग 5 डिस्टन्स वाय डायरेक्शनमध्ये जा. ओके, सो एक्स डायरेक्शनमध्ये 5 डिस्टन्स कव्हर करा आणि वाय डायरेक्शनमध्ये परत 5 डिस्टन्स कव्हर करा. सो 5,5 हा त्या पॉईंटचा बेसिकली कोऑर्डिनेट आहे, कार्टेशियन कोऑर्डिनेट. काय होतं, कार्टेशियन कोऑर्डिनेट सांगितल्यानंतर तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन मिळते त्या पॉईंटपर्यंत जाण्यासाठी. पण त्या पॉईंटपर्यंत जाण्यासाठी एक सेकंड वे पण आहे इन्फॉर्मेशन देण्याचा. मी डायरेक्टली हाच डिस्टन्स सांगून देईन ना, मी सरळ सरळ हा डिस्टन्स सांगून देईन हावाला. म्हणणार कसं कसं सांगणार हा डिस्टन्स? समजा हा आहे 5 आणि हा आहे 5, तर हा हायपोटेन्युस आहे. सो डायरेक्टली तुम्ही हायपो शोधा. हायपो किती होतो? √5² + 5², 5√2 बनेल तो. सो तो डिस्टन्स शोधून मी 5√2 आणि हा अँगल शोधून. फक्त जर का सांगाल 5√2 जा, तर तो 5√2 इकडे पण जाऊ शकतो किंवा तो 5√2 इकडे पण जाईल किंवा इकडे पण जाईल. सो डिस्टन्स सोबत, ओके, डिस्टन्स सोबत डायरेक्शन सांगणे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि हा डायरेक्शन आहे 45 डिग्री, कारण की हा 5 आहे, हा 5 आहे. सो इक्विलॅटर आयसोसलेस ट्रायंगल असेल. ओके, तर हा अँगल 45 असायला हवा. सो पहिले सांगायचा असतो डिस्टन्स आणि मग नंतर सांगायचा असतो अँगल. याला बोलत असतो आपण पोलार कोऑर्डिनेट सिस्टम. पहा, एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. एक कार्टेशियन कोऑर्डिनेट देतो. आता मी सेकंड क्वाड्रंटचा देतो. लेट्स से फॉर एक्झाम्पल -√3 अँड 2, -√3, 1 करतो. चलो, हा एक पॉइंट आहे आणि याचा आपल्याला शोधायचं पोलार कोऑर्डिनेट सिस्टम, पोलार कोऑर्डिनेट शोधायचे, सॉरी. ओके, सो -√3 याचा अर्थ इकडे तुम्ही जाताय √3 आणि 1 याचा अर्थ तुम्ही वरती जाताय 1. सो हा तो पॉइंट आहे. ओके, तर पोलार कोऑर्डिनेट तुमचा हा आहे तुमचा पोलार कोऑर्डिनेट. आणि पोलार कोऑर्डिनेटमध्ये हा डिस्टन्स सांगायचा असतो आणि त्याच्यानंतर हा अँगल शोधायचा असतो. तर डिस्टन्सचा पायथागोरसने काढा. 3² + 1². 3² इज 3 + 1² इज 1. सो 3 + 1 इज 4. 4चा अंडररूट कराल तर 2 मिळेल. सो हा डिस्टन्स येतो 2. राहिला प्रश्न आहे अँगलचा. तर पहिले मी म्हणतो हा अँगल शोधू आपण, अल्फा.
So what is tan alpha? Tan alpha is opposite side divided by this adjacent side. That is root 3. So tan alpha is 1 by root 3 म्हणजे अल्फा येतो 30 डिग्री. आता अल्फा 30 डिग्री असेल तर हा 150 डिग्री येतो. किती येतो? 150 डिग्री. सो 2,150 डिग्री हा बनतोय बेसिकली त्याचा पोलार कोऑर्डिनेट, त्या कार्टेशियन कोऑर्डिनेटचा. अशा पद्धतीने हे शोधायचं आहे. ओके, याचा एक चांगला यूज सांगतो मी तुम्हाला. ॲक्सिस रोटेशन मध्ये याचा थोडासा यूज केला होता. पहा, क्वेश्चन समजा तुम्हाला असा विचारण्यात आलेला आहे. ओके, वाय ॲक्सिस अँड देन एक्स ॲक्सिस. पॉइंट इथे एक मार्क करतो मी. लेट्स से फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक पॉइंट आहे इथे. जो पॉइंट आहे पहा 4,4 असा एक पॉइंट आहे. ओके, 4,4 हा पॉइंट आहे. आणि झालं असं की कोऑर्डिनेट सिस्टम जो आहे ना, हा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस हा 15 डिग्री अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये रोटेट झालेला आहे. 15 डिग्री अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये. समजा तुम्ही जर का याला रोटेट केलं 15 डिग्री अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये. ओके, तर 15 डिग्री अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये रोटेट करणे म्हणजे इथून 50 डिग्री असं होणे, बरोबर. सो ही झाली तुमची नवीन एक्स ॲक्सिस. वाय ॲक्सिसला आपण 15 डिग्री रोटेट करायचं. सो ही झाली तुमची नवीन वाय ॲक्सिस. आणि आता क्वेश्चन असा विचारण्यात आलेला आहे की विथ रिस्पेक्ट टू न्यू एक्स अँड न्यू वाय व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉइंट. या पॉइंटचा कोऑर्डिनेट विचारलाय विथ रिस्पेक्ट टू न्यू एक्स अँड न्यू वाय. करेक्ट. तर याचं प्रोसिजर पहा, इंटरेस्टिंग आहे. की पहिले सिंपल जॉमेट्री बेसिकली हा हा डिस्टन्स शोधायचा पहिले. हा किती होता? हा किती होता? 4. हा किती होता? 4. 4 आणि 4 असेल तर हा डिस्टन्स किती आहे? 4 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनस स्क्वेअर. सो हायपो बनतो 4√2. सो हा डिस्टन्स बनलेला आहे 4√2. करेक्ट. आणि इव्हन हा अँगल आहे 45 डिग्री. कारण की हा 4 आहे ना, हा 4 आणि हा 4 असल्यामुळे हा अँगल 45 डिग्री आहे. ओके, आणि झालं असं की 15 डिग्री आता तुम्ही रोटेट केला, तर मग आता हा अँगल किती राहिला? 30 डिग्री. हा डिस्टन्स थोडी ना बदलणार आहे. तर तो अँगल जर का 30 डिग्री असेल, पहा इथे थोडेसे मार्किंग्स करतो अशा पद्धतीने. आता या पॉइंटचा जो नवीन एक्स कोऑर्डिनेट आहे तो आहे बेसिकली हा डिस्टन्स. आणि या सेम पॉइंटचा नवीन वाय कोऑर्डिनेट म्हणजे हा डिस्टन्स आहे. कारण की ऍक्सिस सिस्टमच रोटेट झाली ना आता. पण हा डिस्टन्स चेंज होणार नाहीये. तुम्ही समजून घ्या, हे 4√2 आहे तर तो 4√2 राहणार. ऍक्सिसला तुम्ही कितीही रोटेट करा. बट हा अँगल 30 डिग्री असल्यामुळे आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की हा डायमेन्शन बनतो. ओके, 4√2. हा 4√2 चा कॉस्ट कॉम्पोनंट इज कॉस 30. आणि हा जो डिस्टन्स आहे तो बनतो पहा 4√2. डिस्टन्स 4√2 आणि 30च्या अगोदर साइन 30. ओके, सो 4√2 cos 30 इज √3/2. सो तो बनतो 2 इंटू √6. 4√2 इंटू साइन 30 बनतो हाफ, मग हा बनतो 2√2. ओके, सो 2√6 आणि 2√2 या पॉइंटचा कोऑर्डिनेट आहे. काय कोऑर्डिनेट आहे पहा? 2√6 आणि 2√2. सो त्या पॉइंटचा कार्टेशियन कोऑर्डिनेट तुम्ही शोधू शकता ऍक्सिस रोटेट करून. पोलर कोऑर्डिनेटचाच कॉन्सेप्ट आपण इथे यूज केलेला आहे. ओके, तर हे 2 आर्टिकल्स आपण शिकले आता. आणि आता या 2 आर्टिकल्सवरती जनरल सोल्युशन, प्रिन्सिपल सोल्युशनवरती आपण खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह करू. अराउंड सेशनमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13च्या आसपास न्यूमरिकल्स आहेत. तर हे सर्व न्यूमरिकल्स आपण स्टार्ट करूया आता. ओके, क्वेश्चन सॉल्विंग आपण आता इथे स्टार्ट करतोय. सो क्वेश्चन नंबर 1 पहा. क्वेश्चन नंबर 1 मध्ये ते आपल्याला असं विचारतं, ते इक्वेशन दिलं आहे 1 मायनस ऑफ टॅन थिटा इंटू 1 प्लस टॅन थिटा. ओके, देन सेक स्क्वेअर थिटाला मी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा लिहू शकतो. 1 प्लस टॅन स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा प्लस 2 इंटू टॅन स्क्वेअर थिटा अँड दॅट इज इक्वल टू 0. सो हा जो इक्वेशन आहे, तर या इक्वेशनला सॅटिस्फाय करणाऱ्या थिटाच्या व्हॅल्यूज -π/2 टू +π/2 म्हणजे -90 टू +90 मध्ये असे किती अँगल्स आहेत जे या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात, असं क्वेश्चन आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. म्हणजे असा एकच व्हॅल्यू आहे का थिटाचा जो याला सॅटिस्फाय करेल, की असं एक पण व्हॅल्यू नाहीये, की इन्फायनाइट व्हॅल्यूज आहेत, की 2 व्हॅल्यूज आहेत थिटाच्या जे याला सॅटिस्फाय करतील. सो ही गोष्ट आपल्याला बेसिकली इथे आन्सर करायची आहे.
तर ए मायनस बी इंटू ए प्लस बी, सिम्प्लिफाय करूया थोडं बहुत. ए मायनस बी इंटू ए प्लस बी इज ए स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर. सो हा बनलेला आहे 1 मायनस ऑफ टॅन स्क्वेअर थिटा इंटू 1 प्लस टॅन स्क्वेअर ॲज इट इज. सो 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा याला मी ॲज इट इज नोट करतो प्लस 2 इंटू टॅन स्क्वेअर थिटा अँड दॅट इज इक्वल टू 0. सो याला सॅटिस्फाय करायचं आपल्याला. सो अगेन ए मायनस बी इंटू ए प्लस बी इज ए स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर असा बनेल हा, प्लस 2 टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 0. सो हा बनलेला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. हवं तर इथून मायनस साईन कॉमन करू शकता. मायनस साईन जर का मी कॉमन करीन तर हा टॅन रेस टू पॉवर 4 थिटा मायनस ऑफ 2 टॅन स्क्वेअर थिटा मायनस ऑफ 1 इज इक्वल टू 0. सो मायनस साईन असं इकडे जाऊन 0च बनणार आहे. सो याला मी असं लिहू शकतो का पहा बरं, टॅन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर, टॅन रेस टू 4ला टॅन स्क्वेअरचा स्क्वेअर मायनस 2 इंटू टॅन स्क्वेअर, ओके, मायनस ऑफ 1 इज इक्वल टू 0. तर नॉर्मल ज्या व्हॅल्यूज असतात 0, 30, 45, 60, 90, 120, 135, लाईक या व्हॅल्यूज याला सॅटिस्फाय करत नाहीयेत. कोणतरी ऑड व्हॅल्यू आहे बेसिकली जे याला सॅटिस्फाय करेल. तसं हा इक्वेशन जर का सॉल्व्ह कराल क्वाड्रॅटिक, मी याला समजा बी म्हणतो, ओके, किंवा ए म्हणतो. चलो, ए स्क्वेअर मायनस ऑफ 2a मायनस ऑफ 1 इज इक्वल टू 0. सो मला ए ची व्हॅल्यू शोधायची आहे ना फॉर्म्युला मेथडनी. ए व्हॅल्यू इज इक्वल टू मायनस ऑफ बी, ओके, प्लस और मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस ऑफ 4a इंटू सी. ठीक आहे, डिवाइड बाय ट्वाइस ए ची व्हॅल्यू इथे 1 आहे पहा. सो किती निघेल ए ची व्हॅल्यू पहा, ए इज इक्वल टू 2 प्लस और मायनस अंडर रूट मध्ये 8 बनतोय अँड होल डिवाइड बाय 2 अगेन. सो हा मायनस मायनस प्लस बनला, 4 प्लस 4 इज 8, अंडर रूट 8 इज लाईक 2 रूट 2 बनेल हा पुढे जाऊन, 2 प्लस और मायनस 2 रूट 2 डिवाइड बाय 2. सो 2 2 2 सर्व ठिकाणून कॅन्सल. सो ए ची व्हॅल्यू बनलेली आहे 1 प्लस और मायनस रूट 2 डिवाइड बाय 1, काहीच नाही खालती, ओके, 2 तर कॅन्सल झालेला आहे. पण ए म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा ना. सो याचा अर्थ टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू ही 1 प्लस रूट 2 किंवा 1 मायनस ऑफ रूट 2 आहे, ज्यातली 1 मायनस रूट 2 व्हॅल्यू आपण ऍक्सेप्ट नाही करणार आहेत कारण की ती निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. रूट 2 म्हणजे 1.414, 1 मधून 1.414 मायनस कराल तर निगेटिव्ह राहील आणि स्क्वेअर कॅनॉट बी निगेटिव्ह. ओके, सो टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू ही अशी आहे 1 प्लस रूट 2. आता पहा आपल्याला विचारण्यात काय आलेलं आहे, तर 1 प्लस रूट 2 हा जो व्हॅल्यू आहे, रूट 2 इज 1.414. सो ओव्हरऑल दोघांचं ऍडिशन 2.4 समथिंग काहीतरी बनेल. सो टॅन स्क्वेअरचा जो व्हॅल्यू आहे ना तो आपल्याला 2.4 हवा आहे, 2.4 च्या आसपास. ओके, सो टॅन स्क्वेअर 2.4 हवा आहे. ओके, म्हणजे टॅनची व्हॅल्यू अंडर रूट 2.4 जो की अराउंड लाईक 1.5 1.6च्या मध्ये कुठेतरी येईल, लाय करेल. 1.5चा स्क्वेअर कराल, 1.5चा स्क्वेअर कराल 2.25 बनतो आणि 1.6चा स्क्वेअर कराल तर 2.56 बनतो. तो याच्यापेक्षा मोठा आहे. सो टॅन थिटाचा व्हॅल्यू प्लस और मायनस, टॅन थिटा व्हॅल्यू हा प्लस किंवा मायनस 1.5 आणि 1.6च्या मध्ये समथिंग काहीतरी बनतो. 1.56 समथिंग काहीतरी लिहून टाकतो आता मी सध्या. ओके, 1.55 किंवा 1.56 असं समथिंग काहीतरी बनेल. बरोबर, एक्झॅक्टली काय बनेल याच्यामध्ये इंटरेस्टेड नाहीत आपण याच्यामध्ये इंटरेस्टेड की -92 प्लस 90 मध्ये, ओके, -92 प्लस 90 मध्ये किती सोल्युशन्स मिळणार आहेत आपल्याला. ओके, सो -90 पासून 0 कडे जाते वेळी, ओके, इथे टॅनची व्हॅल्यू मायनस इन्फिनिटी असते किंवा नॉट डिफाईन्ड पकडा तुम्ही. सो इकडे जाते वेळी टॅन 0 0 असतो आणि टॅन 90 इकडे वरती जाते वेळी परत टॅनची व्हॅल्यू वाढते 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 आणि प्लस इन्फिनिटी बनतो आणि इथे मायनस इन्फिनिटी होतं. तसं इन्फिनिटी लिहिण्याऐवजी मी इथे जस्ट असं लिहितो की 0 डिग्री पासून 90 डिग्री पर्यंत जाते वेळी टॅनची व्हॅल्यू वाढते, भरपूर मोठी होते. ओके, एक्झॅक्ट 90ला नाही बट 90च्या जस्ट आधी त्याची व्हॅल्यू इन्फिनिटी असते आणि हा -90 आहे. -90ला नॉट डिफाईन्ड आहे बट -90च्या जस्ट आधी मायनस इन्फिनिटी त्याची व्हॅल्यू आहे. ओके, तर जसं जसं अँगल, ओके, जसं जसं अँगल इकडे 0 कडे यायला लागेल तर टॅनची व्हॅल्यू 0 बनायला लागेल, 0. सो मायनस इन्फिनिटी पासून कमी 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 होत कधी ना कधी 0 बनणार आहे. बट त्या प्रोसेसमध्ये, 0 बनण्याच्या प्रोसेसमध्ये कोणत्या तरी एका पर्टिक्युलर अँगलला टॅनची व्हॅल्यू ही -1.56 येणारच ना. सो असा एक अँगल इथे तुम्हाला मिळेलच. आता टॅन 0 तर 0 आहे. सो अँगल जर का मी वाढवीन
तर टॅनची व्हॅल्यू वाढते 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 आणि 90च्या जस्ट आधी इन्फिनिटी बनते, पण आपल्याला इन्फिनिटी तर बनवायचीच नाहीये. आपल्याला तर प्लस 1.56च्या आसपास व्हॅल्यू बनवायची टॅनची. सो वरती पण एक अँगल तुम्हाला मिळणार आहे, ओके, आणि खालती पण तुम्हाला एक अँगल मिळणार आहे. सो इथे ऍक्च्युअली दोन सोल्युशन्स आहेत आपल्याकडे. ऑप्शन नंबर सी. सो -90 टू +90 मध्ये आपल्याला दोन सोल्युशन्स मिळतील जे याला सॅटिस्फाय करतील. ओके, सो ऑप्शन नंबर सी हा आपला इथे आन्सर असेल. ओके, द नेक्स्ट. नंबर ऑफ व्हॅल्यूज ऑफ एक्स इन द इंटरवल 0 to 5 पाय मध्ये, ओके, अशा किती व्हॅल्यूज आहेत एक्सच्या जे याला सॅटिस्फाय करतील, असा क्वेश्चन आहे. क्वेश्चन मी लिहितो व्यवस्थित. 3 into sin square x, ओके, -7 into sin x +2 इज इक्वल टू 0. ओके, फॅक्टर्स कराल तर 3 sin square x -6 sin x -sin x +2 इज इक्वल टू 0. सो टेक 3 sin x कॉमन, ब्रॅकेटमध्ये sin x -2, ओके, -sin x कॉमन ब्रॅकेटमध्ये, ओके, सॉरी -1 कॉमन ब्रॅकेटमध्ये sin x -2 इज इक्वल टू 0. सो फर्स्ट ब्रॅकेट इज 3 sin x -1 आणि जो सेकंड ब्रॅकेट आहे तो आहे sin x -2 इज इक्वल टू 0. सो एक तर 3 sin x -1 should be equal to 0 or sin x -2 should be equal to 0. That means एक तर sin x should be equal to 1 divided by 3 and sin x should be equal to 2. अशा आपल्याकडे दोन व्हॅल्यूज आहेत. बट ही व्हॅल्यू ऍक्सेप्टेबल नाही आहे बिकॉज sin x ची व्हॅल्यू कधी लाईक 1 पेक्षा जास्त नसते होत. तर sin x व्हॅल्यू 2, बरोबर, हे पॉसिबलच नाहीये. ही गोष्ट पॉसिबल आहे. सो आता आपल्याला असं विचारण्यात येत आहे की 0 to 5 पाय. पहिली गोष्ट हे समजून घेऊया की 5 पाय कुठे येतो. ओके, 0 to 5 पाय, हे पहा, हे 0 डिग्री, ओके, पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय अँड देन 5 पाय. 5 पाय आणण्यासाठी आपल्याला किती रोटेशन करायला लागतात? ओके, हे समजून घ्याल. पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय अँड देन 5 पाय. सो 0 to 5 पाय या इंटरवलमध्ये साईनची व्हॅल्यू 1/3 किती वेळेस येते असा त्यांचा क्वेश्चन आहे. बरोबर, आता लाईक याची व्हॅल्यूज शोधत नका बसू. व्हॅल्यू तर लाईक खेर मिळणार नाही आपल्याला ती, बट किती व्हॅल्यूज मिळतात हा क्वेश्चन आहे ना. तर पहा, इथून मी स्टार्ट केला जर्नी. साइन 0 0 असतो, साइन 90 1 असतो. 0 साइनची व्हॅल्यू 0, साइनची व्हॅल्यू 1, पण आपल्याला पाहिजे साइनची व्हॅल्यू 1/3. इथे 1/3. तर याच्यामध्ये कुठेतरी एक अँगल मिळेलच ना की ज्यामध्ये साइनची व्हॅल्यू 1/3 मिळेल. सो इथे एक व्हॅल्यू मला मिळालेली आहे. देन पुढे जातोय, साइन 91 बनला. आता 1च्या नंतर परत साइनची व्हॅल्यू कमी 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 होत जाते. साइनची व्हॅल्यू साइन 180 हा 0 बनतो. मग या पण क्वाड्रंटमध्ये एक्झॅक्टली कुठेतरी एक अँगल तुम्हाला मिळेल ज्यासाठी साइनची व्हॅल्यू परत 1/3 तुम्हाला तिथे मिळणार आहे. या क्वाड्रंटमध्ये ती व्हॅल्यू मिळणार नाहीये, कारण की या क्वाड्रंटमध्ये साइनची व्हॅल्यू निगेटिव्ह असते आणि या पण क्वाड्रंटमध्ये साइनची व्हॅल्यू निगेटिव्ह असल्यामुळे इथेही साइनची व्हॅल्यू 1/3 मिळणे पॉसिबल नाहीये. सो असे दोन सोल्युशन्स मिळाले. सो हा एक सोल्युशन आहे, हा एक सोल्युशन आहे. मग परत पूर्ण गोल फिरून परत इथे आणखीन एक सोल्युशन मिळेल सेम याच पोझिशनवरती. को टर्मिनल अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इक्वल असतात. समजा हा अँगल 20 डिग्री, जस्ट एक्झाम्पल, ओके, आणि समजा साइन 20 हा 1/3 आहे. तर पूर्ण गोल फिरून 360 + 20 कराल ना, म्हणजे 380. तर साइन 380 हा पण परत 1/3 मिळत असतो. सो सेकंड अँगल मिळाला आपल्याला इथे, आणि जो थर्ड अँगल आहे हा सेकंड अँगल आहे आपला. ओके, फर्स्ट अँगल हा होता 20 डिग्री, देन सेकंड अँगल हा सेकंड क्वाड्रंटमध्ये, देन परत हा थर्ड अँगल मिळाला आपल्याला, थर्ड सोल्युशन मिळाला. देन हा फोर्थ सोल्युशन आहे परत. ओके, सो कुठेपर्यंत गेलोय आपण आता? पाय, 2 पाय, 3 पाय पर्यंत गेलोय. ओके, देन 4 पाय आणि परत 5 पाय कडे जाते वेळी, 5 पाय म्हणजे इथेपर्यंत जाते वेळी परत आणखीन आपल्याला दोन सोल्युशन्स मिळणार आहेत. सो ओव्हरऑल आपल्याला सोल्युशन्स किती मिळतात हे पाहाल, नोटीस कराल तर इथे 1 2 3 4 5 6. सो टोटल आपल्याला 6 सोल्युशन मिळतील वरती. सो टोटल आपल्याला इथे 6 सोल्युशन्स मिळणार आहेत. याला सॅटिस्फाय करणारे टोटल 6 सोल्युशन एक्झिस्ट करतील 0 to 5 पाय मध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहाल. इथे एक जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा कॉन्सेप्ट लागणार आहे आणि तो कॉन्सेप्ट काय सांगतो मी तुम्हाला. पहा, 1, ओके, 1/2, 1/4, 1/8, 1/16 अँड सो ऑन.
याला बोलतो आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशन. जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये कसं असतं पहा, फर्स्ट टर्मला 1/2 नी मल्टिप्लाय कराल, सेकंड टर्म येईल. म्हणजे 1/2 नीच करायचं असं गरजेचं नाहीये, पण फर्स्ट टर्मला कशाने तरी मल्टिप्लाय कराल, सेकंड टर्म येईल. परत त्याला मी 1/2 नी मल्टिप्लाय करेल तर 1/4 येईल. परत त्याला 1/2 नी मल्टिप्लाय करेल तर 1/8 येईल. परत त्याला 1/2 नी मल्टिप्लाय करेल तर 1/16 येईल. सो कंटिन्युअसली एखाद्या नंबरनी मल्टिप्लाय करत राहिल्याने पुढचा टर्म येत राहतो. याला बोलतो आपण जीपी, दॅट इज जॉमेट्रिक प्रोग्रेशन. त्यातला जो फर्स्ट टर्म आहे तो आहे 1. कॉमन रेशो म्हणजे कशाने मल्टिप्लाय करताय तुम्ही पुढचा टर्म आणण्यासाठी, 1/2 नी मल्टिप्लाय करताय, सो त्याला बोलायचं असतं कॉमन रेशो. आता जीपी असा पण होऊ शकतो 1, 2, 4, 8, 16. सो मी 2 नी मल्टिप्लाय करत जातोय आणि पुढचे टर्म्स आणत जातोय, 2 नी मल्टिप्लाय करत जातोय आणि पुढचे टर्म्स आणत जातोय. बट या केसमध्ये याला आपण इन्क्रीजिंग जीपी बोलतो, ज्यामध्ये पुढचे टर्म्स हे मोठे मोठे होत जातात. आणि इन्क्रीजिंग जीपीच्या केसमध्ये या सर्वांचं जर का ऍडिशन करत बसाल तुम्ही, तर हा ऍडिशन काही लिमिटेड येणार नाहीये. इनफायनाईट नंबरचं ऍडिशन असं कराल तर तो ऍडिशन खूप मोठा येतो. ऍडिशन एक्झिस्टच नाही करत इन्क्रीजिंग जीपीच्या केसमध्ये. बरं, जर या टाईपचा जीपी पाहाल तर पुढचे पुढचे टर्म्स हे छोटेपर्यंत जातात. यानंतर 1/32 आहे, यानंतर 1/64 आहे, हा खूप छोटा आहे. याच्यानंतर 1/128, तो त्याच्यापेक्षाही छोटा असेल. सो हा 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 टर्मच सर्वात मोठा आहे आणि पुढचे टर्म्स छोटे 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 बनत जातात. सो यांचा जो ऍडिशन आहे, समेशन ऑफ जीपी, ओके, तर हा फायनाईट बनतो. आणि त्याचा फॉर्म्युला असतो समेशन अप टू इनफायनाईट टर्म्स. ओके, इन दिस केस, या पर्टिक्युलर जीपीच्या केसमध्ये तो असतो a डिवाइड बाय 1 मायनस ऑफ आर. Summation up to infinity is a divided by 1 minus r, where a is first term, r is the common ratio. Summation up to infinity is a divided by 1 minus of r. तर इथे तुम्ही नोटीस कराल तर हा जीपीच आहे, जॉमेट्रिक प्रोग्रेशनच आहे. पहा, 2 raised to power 1 plus mod of cos x plus again mod of cos x चा स्क्वेअर प्लस अगेन mod of cos x चा क्यूब बनेल अँड सो ऑन. आणि याची व्हॅल्यू आपल्याला हवी आहे 4. ओके, तर 1 ला मॉड कॉस एक्स ने मल्टिप्लाय कराल तर हा येतो. परत त्याला मॉड कॉस एक्स ने मल्टिप्लाय कराल तर हा येतो. परत याला मॉड कॉस एक्स ने मल्टिप्लाय कराल तर हा येतो. सो बेसिकली दिस इज जॉमेट्रिक प्रोग्रेशन आणि यांचा ऍडिशन करायचं आपल्याला थ्रू आउट इन्फिनिटी पर्यंत. ओके, सो त्यांचा ऍडिशन असतो ए डिवाइड बाय समेशन अप टू इन्फिनिटी इज ए डिवाइड बाय 1 मायनस ऑफ आर. आर म्हणजे कॉमन रेशो. ओके, पण ओव्हरऑल व्हॅल्यू 4 हवी आपल्याला. याचा अर्थ याची व्हॅल्यू 2 असली पाहिजे, कारण की 2 रेस टू पॉवर 2 हा 4 बनतो ना. म्हणजे या सर्वांचा ऍडिशन हा 2 असला पाहिजे. सो याचा अर्थ याची व्हॅल्यू ही 2 असली पाहिजे. सो उलटा करतो मी, 1 मायनस ऑफ मॉड एक्स, सॉरी 1 मायनस ऑफ मॉड कॉस एक्स शुड बी इक्वल टू 1/2. सो मॉड ऑफ कॉस एक्सची जी व्हॅल्यू आहे ना, ती मिळते आपल्याला इथे 1/2. हा इकडे येऊन मायनस होतो. सो 1 मायनस ऑफ 1/2 इज 1/2. सो मॉड कॉस एक्स इज 1/2. सो मॉड कॉस एक्स 1/2 असेल, कॉस एक्सचा मॉड 1/2 असेल, तर कॉस एक्सची व्हॅल्यू ही प्लस ऑर मायनस 1/2 असायला हवी. 1/2 पण चालेल आणि मायनस 1/2 पण चालेल. बरं, विचारतात काय पाहूया. तर आपल्याला असं विचारतात की मायनस पाय आणि प्लस पायच्या मध्ये, मायनस पाय म्हणजे इथे नाही का, लाईक इथून असा हा मायनस पाय. ओके, आणि प्लस पाय याचा अर्थ इथून इथेपर्यंत. ओके, म्हणजे या रिजनमध्ये, या रिजनमध्ये याला सॅटिस्फाय करणाऱ्या एक्सच्या किती व्हॅल्यूज आहेत असा त्यांचा प्रश्न आहे. सो आपली डायरेक्शन तर एकदम क्लिअर आहे. आपल्याला अशा व्हॅल्यू शोधायच्यात बस, लाईक कॉस एक्सची व्हॅल्यू -1/2 झाली पाहिजे. कॉस एक्सची व्हॅल्यू किती झाली पाहिजे? -1/2. हे पहा, मी इथून सुरू करतो. हा 0 डिग्री, हा मायनस पाय म्हणजे -180. सो कॉस ऑफ -180, कॉसची व्हॅल्यू इथे -1 होत असते. पण आपल्याला -1 नाही, आपल्याला -1/2 हवी नाही का. तर थोडंसं इकडे जातो. इथे कॉसची व्हॅल्यू किती होते? 0 होते. कॉसची व्हॅल्यू इथे 1, इथे 90, सॉरी, कॉसची व्हॅल्यू इथे 1, इथे 0, इथे -1, इथे 0, परत इथे 1. सो आपल्याला मायनस पाय टू प्लस पाय, काय परत सांगा, 0 डिग्री. ओके, मायनस पाय पासून गोल फिरून प्लस पाय पर्यंत. ओके, व्हॅल्यूज शोधायच्यात की जे याला सॅटिस्फाय करतील. तर इथून स्टार्ट करतो मी. कॉस्टची व्हॅल्यू इथे -1 आहे, कमी 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 होत लाईक इथे 0 होते. सो -1 पासून 0 होतो, बरोबर. याचा अर्थ मध्ये कुठेतरी -1/2 होईलच ना. सो एक सोल्युशन मिळेल तुम्हाला इथे. ओके, आता 0 पासून इथे किती होतो? 1 होतो. कॉस्टची व्हॅल्यू इथे 0 आहे, कॉस्टची व्हॅल्यू इथे 1 आहे. सो 0 पासून जर का 1 होत असेल तर कुठेतरी मध्ये एक व्हॅल्यू मिळेल जिथे कॉस्टची व्हॅल्यू हाफ मिळेल. 2 सोल्युशन झाले आपल्याकडे.
परत इथे कॉस्टची व्हॅल्यू 1 आहे, पण इथे कॉस्टची व्हॅल्यू 0 आहे. सो 1 पासून 0, तुम्हाला समजतं ना, 1 पासून 0, 0, 1, ओके, -1. 1 पासून 0 होण्याच्या प्रोसेसमध्ये कधीतरी हाफ होईलच ना व्हॅल्यू. ओके, तर पहा इथे कॉस्टची व्हॅल्यू 1 आहे आणि इथे 0 आहे. सो 1 पासून 0 होण्याच्या प्रोसेसमध्ये कॉस्टची व्हॅल्यू हाफ मिळणार आहे. इथे इथे पण एक व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. आणि इथे कॉस्टची व्हॅल्यू 0 आहे आणि इथे कॉस्टची व्हॅल्यू -1 आहे. सो 0 पासून -1, हे पहा, हे 0 पासून हे -1 पर्यंत इथे पॉइंटर पहा, 0 पासून -1 पर्यंत कुठेतरी मध्ये एका ठिकाणी -हाफ व्हॅल्यू तुम्हाला मिळेल इथे परत. ओके, सो याचा अर्थ टोटल 4 व्हॅल्यूज एक्झिस्ट करतील एक्सच्या. किती व्हॅल्यू? 4. सो नंबर ऑफ सोल्युशन्स आर 4 इन दॅट इंटरवल, जे की याला सॅटिस्फाय करतील. असे टोटल 4 सोल्युशन्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे, सो नेक्स्ट पोलार कोऑर्डिनेटचा एक क्वेश्चन आहे. पोलार कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेला आहे त्यांनी आपल्याला -2√3. सो एक्स कोऑर्डिनेट इज -2√3 इथे असेल पहा. डिस्टन्सला मी 2√3 लिहितो. ओके, बट निगेटिव्ह एक्स असल्यामुळे -2√3 आणि वाय कोऑर्डिनेट हा 2 आहे. सो याचा अर्थ वरती या डायरेक्शनमध्ये 2 डिस्टन्स कव्हर करायचं. या डायरेक्शनमध्ये 2√3 आणि या डायरेक्शनमध्ये 2 डिस्टन्स कव्हर करतोय आपण. ओके, तर या पॉईंटचा आपल्याला शोधायचं पोलार कोऑर्डिनेट. पोलार कोऑर्डिनेटमध्ये पहिले डिस्टन्स आणि मग नंतर अँगल. ओके, रिपीट करतो, पहिले डिस्टन्स मेन्शन करायचं असतो आपल्याला आणि मग नंतर हा अँगल, म्हणजे एक्स ऍक्सिस पासून किती डिग्री रोटेट करायला लागला आणि मग जाऊन ती लाईन आलेली आहे हे सांगायचं असतं आपल्याला. करेक्ट. सो डिस्टन्स तर लाईक पायथागोरसने शोधू शकता तुम्ही. सो डिस्टन्स स्क्वेअर, ओके, ओरिजिन पासूनचा हा जो डिस्टन्स स्क्वेअर इज इक्वल टू 2 स्क्वेअर प्लस 2√3 जो आहे त्याचा होल स्क्वेअर. सो डी स्क्वेअर इज इक्वल टू 4 प्लस, ओके, हा बनतो 12. सो डी स्क्वेअर इज इक्वल टू 16, दॅट मीन्स डी इज इक्वल टू 4. सो डिस्टन्स बनतोय 4 कॉमा, आता अँगल शोधायचा. मी एक काम करतो, याला मी थीटा बोलतो, अल्फा बोलतो, चलो. सो व्हॉट इज टॅन अल्फा? टॅन अल्फा इज अपोजिट साइड, दॅट इज 2 डिवाइड बाय ॲडजस्टंट साइड, दॅट इज इक्वल टू 2√3. सो ही गोष्ट कॅन्सल. टॅन अल्फा 1/√3 म्हणजे अल्फाचा व्हॅल्यू हा 30 डिग्री बनतो. सो हा अँगल जर का 30 असेल तर हा अँगल 150 डिग्री असला पाहिजे. आणि 150 म्हणजे 5 × π/6. सो हा बनतोय पोलार कोऑर्डिनेट 4, 5π/6 आहे का कुठे? 4, 5π/6. सो ऑप्शन नंबर बी आपल्या इथे आन्सर असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नंबर ऑफ सोल्युशन्स ऑफ साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1/2 इन 0 to π. ओके, साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1/2. ओके, तर साइन थीटाची जी व्हॅल्यू आहे, साइन थीटाची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस 1/√2 चालून जाईल. पण ते म्हणतात 0 to π मध्ये, ओके, किती सोल्युशन्स मिळतील मला? सोल्युशन शोधा बोललेलं नाहीये, सोल्युशन किती मिळतील 0 पासून π पर्यंत. तर 0 पासून मी स्टार्ट करतो. मला साइनची व्हॅल्यू 1/√2 पण चालेल आणि -1/√2 पण चालणार आहे. साइनची व्हॅल्यू इथे 0 असते. इथे 1/√2 कुठे ना कुठे मिळेल तुम्हाला, 45 डिग्रीलाच मिळेल ऍक्च्युली. साइन 45 हा 1/√2 असतो, बरोबर. सो इथे साइनची व्हॅल्यू 1/√2 मिळेल. सो एक सोल्युशन तर मला मिळालंच इथे. आता पुढे जाईन, साइनची व्हॅल्यू वाढत वाढत 1 बनते. 1 नंतर परत साइनची व्हॅल्यू कमी कमी होत 0 बनते. सो 1 पासून 0 बनण्याच्या प्रोसेसमध्ये, ओके, साइनची व्हॅल्यू परत एकदा 1/√2 बनणार आहे 135 डिग्रीला. किती डिग्रीला बनणार आहे हा मुद्दा नाहीये, बट बनणार आहे. इथे साइनची व्हॅल्यू 1 आहे आणि इथे साइनची व्हॅल्यू 0 आहे. 1 पासून 0 होण्याच्या प्रोसेसमध्ये, ओके, 0, 1, -1. ओके, तर 1 पासून 0 होण्याच्या प्रोसेसमध्ये कधीतरी बनेलच ना 1/√2. 1/√2 म्हणजे 0.707 असतो. √2चा व्हॅल्यू टाकाल तर 1/√2चा व्हॅल्यू 0.707 असतो. कमी कमी होत कधीतरी ती व्हॅल्यू बनणार. तर असे 2 सोल्युशन्स मिळतील 0 to π मध्ये. तर साइनचा व्हॅल्यू -1/√2 बनणारच नाहीये 0 to π मध्ये, बरोबर. सो असे 2 सोल्युशन्स आपल्याला इथे मिळतील. सो आन्सर इज ऑप्शन नंबर ए, दॅट इज इक्वल टू 2. नेक्स्ट सम. नंबर ऑफ सोल्युशन्स ऑफ, इथे पण तोच क्वेश्चन आहे त्याच टाईपचा, cos 2 थीटा इज इक्वल टू sin थीटा. या इंटरवलमध्ये 0 to 2π ओपन इंटरवल आहे. 0 आणि 2π ला आपण इथे इन्क्लूड नाही करू शकत. तर sin 2 थीटाची व्हॅल्यू आपल्याला बनवायची आहे sin थीटा. तर 0 to 2π मध्ये आपल्याला याचे किती सोल्युशन्स मिळतील त्याला थोडंसं सॉल्व्ह करायला लागेल आपल्याला. पहा, cos 2 थीटाचा फॉर्म्युला लिहितो मी, 1 - 2 sin स्क्वेअर थीटा.
and that is equal to sin theta. हा टाकतो तिकडे. सो 2 sin square theta, ओके, प्लस sin theta मायनस ऑफ 1 इज इक्वल टू 0. हा बनला क्वाड्रेटिक इक्वेशन. याला सॉल्व्ह करूया. एक sin theta ची व्हॅल्यू निघेल 2 इंटू साइन स्क्वेअर थिटा प्लस 2 sin theta. फॅक्टर्स करतो मी इथे. मायनस ऑफ sin theta मायनस ऑफ 1 इज इक्वल टू 0. सो टेक 2 sin theta कॉमन हियर. इथे बनतो sin theta प्लस 1 मायनस ऑफ 1 अगेन ब्रॅकेटमध्ये बनतो sin theta प्लस 1 दॅट इज इक्वल टू 0. सो फर्स्ट ब्रॅकेट इज 2 sin theta मायनस ऑफ 1. ओके, आणि जो सेकंड ब्रॅकेट आहे तो आहे पहा sin theta प्लस 1 इज इक्वल टू 0. सो काय बनतो व्हॅल्यू 2 इंटू sin theta मायनस ऑफ 1 इज इक्वल टू 0 or sin theta plus 1 is equal to 0. So the value of sin theta is equal to 1 by 2 and value of sin theta is equal to minus 1. So असे दोन सोल्युशन्स मिळतात. परत एक वेळेस क्वेश्चन रीड करू पहा. आपल्याला सोल्युशन विचारण्यात येत आहे याचा 0 to 2 पाय या इंटरवलमध्ये नंबर ऑफ सोल्युशन्स, की किती सोल्युशन्स मिळतील. तसं आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू हाफ पण चालेल आणि साइन थिटाची व्हॅल्यू -1 पण चालणार. एक काम करतो, सोल्युशन्स शोधायला सुरू करतो मी इथे. पहा, ओके ओके, तर जर्नी इथे स्टार्ट करतोय मी. 0 पासून नाही का, हे 0 पासून 2 पाय एवढा अँगल करू. 0 पासून 2 पाय हा अँगल आपल्याला कव्हर करायचा. ठीक आहे. सो 0 डिग्री असते वेळी साइन 0 0 असतो, म्हणजे साईनची व्हॅल्यू ना हाफ होते ना -1 होते. सो इथे तर ती काही व्हॅल्यू मिळणार नाहीये. आता 0 पासून 1 पर्यंत व्हॅल्यू होणार आहे साईनची. तर या प्रोसेसमध्ये कुठेतरी हाफ येईलच ना. साईनची व्हॅल्यू हाफ 30 डिग्रीला येते ऍक्च्युली, बट हाफ येईल कुठेतरी. सो एक सोल्युशन तर मला मिळाला इथे हाफवाला. ओके, सो साईनची व्हॅल्यू 0 हाफ म्हणजे ही व्हॅल्यू मिळाली मला. देन वाढवतोय 1 आली साईनची व्हॅल्यू. 1 नंतर परत 0 येणार आहे, म्हणजे इथे पण कोणता तरी एक अँगल मिळेल तुम्हाला जिथे परत साईनची व्हॅल्यू हाफ मिळेल. सो दोन सोल्युशन्स आलेले आहेत आता इथे. ओके, परत गोल फिरतोय. आता इथे साईनची व्हॅल्यू 0 आहे, इकडे जाते 0 पासून -1 होते म्हणजे निगेटिव्ह बनते. सो -1 पण चालणार आहे ना आपल्याला साईनची व्हॅल्यू. सो हा तिसरा सोल्युशन आहे आपल्याकडे. ओके, आता -1 पासनं परत 0 होणार आहे साईनचा व्हॅल्यू. बस -1 टू 0 असं काही डिमांड नाही आहे इथे. -1 असला असता तर -1 पासून 0 मध्ये -1 कुठेतरी येतो, बट -1 नाही चालणार आहे आपल्याला. सो बेसिकली 3च सोल्युशन्स आहेत इथे आपल्याकडे 0 to 2 पाय मध्ये. टोटल नंबर ऑफ सोल्युशन्स आर 3 ओनली. सो आन्सर इज 3, ऑप्शन नंबर ए. नंबर ऑफ सोल्युशन्स फॉर cos 2 theta is equal to sin theta इन दिस पर्टिक्युलर इंटरवल. काय केलं आहे व्यवस्थित परत एकदा पाहून घ्यायला हवं तर. cos 2 theta is equal to sin theta. cos 2 theta चा फॉर्म्युला अप्लाय केला 1 मायनस 2 sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sin theta. सॉल्विंग करून साईनच्या अशा दोन व्हॅल्यूज आपण शोधल्या ज्या आपल्याला चालणार आहेत. साईनची व्हॅल्यू हाफ इथे येईल 30 डिग्रीला आणि इथे येईल एक 30 आणि एक 150 डिग्रीला येते. बट लाईक व्हॅल्यू मध्ये इंटरेस्टेड नाही आहेत आपण. कशाला 30ला येते की 150ला येते की 120ला येते त्यामध्ये इंटरेस्टेड नाही, बट इथे येते हे कन्फर्म आहे. आणि साईनची व्हॅल्यू इथून 0 इथे 1, 0 to 1 क्रॉस करते वेळी हाफ कुठेतरी मिळेल मध्ये. सो सेम इथे साईनची व्हॅल्यू 1, इथे साईनची व्हॅल्यू 0. सो 1 पासून 0 पर्यंत येते वेळी कुठेतरी हाफ होणारच आहे, आणि साईनची व्हॅल्यू -1 ही इथे होईल. सो असे 3 व्हॅल्यूज आपल्याला मिळाले. सो नंबर ऑफ सोल्युशन्स आर इज इक्वल टू 3. नेक्स्ट, नंबर ऑफ प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ tan 2 theta इज इक्वल टू 1. प्रिन्सिपल सोल्युशन विचारतात. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे थिटाच्या अशा व्हॅल्यूज ज्या 0 to 2 पाय मध्ये लाय करतील. करेक्ट. सो tan 2 theta इज इक्वल टू 1. मी याला असंही लिहू शकतो tan 2 theta इज इक्वल टू 1 ला मी tan π/4 लिहितो हवं तर. सो tan theta इज इक्वल टू tan अल्फा, दॅट मीन्स थीटा इज इक्वल टू ओके n पाय प्लस अल्फा. जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला वापरलाय मी आता इथे. जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला वापरलाय. tan theta इज tan अल्फा, दॅट मीन्स थीटा इज n पाय प्लस अल्फा. n पाय प्लस अल्फा. सो थीटाचा व्हॅल्यू काय आला पहा बरं, n π/2. 2 इकडे येऊन डिवाइड झाला ना, प्लस π/8. तर हा बनलेला आहे आपला थीटाचा व्हॅल्यू. ओके, तर थीटाच्या कोणत्या व्हॅल्यूज चालतील आपल्याला. 0 to 2 पाय मधले थीटाच्या व्हॅल्यूज चालणार आहेत 0 to 2 पाय मध्ये. आता एनच्या व्हॅल्यूज टाकायला सुरुवात करू आपण.
एनला जर का मी 0 टाकला, एनला मी काय टाकला, एनला समजा मी 0 टाकला, तर आन्सर येतो थिटा इज इक्वल टू पाय बाय 2 येतो. याचा अर्थ पाय बाय 2 इथे लाय करेल ना, सॉरी पाय बाय 8 येतो. सो पाय बाय 8 इथे कुठेतरी लाय करेल, म्हणजे हा अँगल आपल्याला चालणार आहे असा याचा अर्थ आहे. बरोबर. आता एनच्या जागी काय टाकू, 1 टाकीन. चलो एनच्या जागी 1 टाका. 1 टाकलं तर पाय बाय 2 प्लस पाय बाय 8 म्हणजे 90 प्लस 22.5. सो 90 प्लस 22.5 हा जो अँगल आहे, हा अँगल इथे मिळेल तुम्हाला, इथे 90 प्लस 22.5. आता यांच्या जागी मी 2 टाकेन, 2 विल गेट कॅन्सल. पाय प्लस पाय बाय 8 बघा, पाय ओव्हरऑल पाय प्लस पाय बाय 8 इथे पण एक अँगल मिळाला आपल्याला. आणि आता यांच्या जागी जर का मी 3 टाकेन तर 3 पाय बाय 2 ना. सो पाय बाय 2 पाय बाय 2 पाय बाय 2 3 पाय बाय 2 इथे प्लस पाय बाय 8 म्हणजे या क्वाड्रंटमध्ये पण एक अँगल मिळेल जो आपल्याला चालणार आहे. आता मी यांच्या जागी जर का 4 टाकेन ना, करेक्ट, यांच्या जागी जर का समजा मी इथे 4 टाकला तर हा 2 पाय बनेल, 2 पाय प्लस पाय बाय 8 बनेल. 2 पाय म्हणजे कम्प्लीट गोल फिरून परत पाय बाय 8. मग जो अँगल मिळतोय तो 2 पायला क्रॉस करतोय, पण आपल्याला 2 पायला क्रॉस नाही करायचं, 0 टू 2 पाय मध्ये सोल्युशन शोधायचे, जे की 1, 2, 3 आणि 4 असे टोटल 4 सोल्युशन्स मिळालेले आहेत. सो ऑप्शन नंबर डी आपला इथे आन्सर असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे परत तेच 0 टू 2 पाय मधले सोल्युशन्स आपल्याला शोधायचे, म्हणजे एक्सच्या अशा व्हॅल्यूज ज्या 0 टू 2 पाय मध्ये लाय करतील आणि ते याला सॅटिस्फाय करतील, अशा व्हॅल्यूज आपल्याला इथे शोधायच्या आहेत. सो क्वेश्चन आहे साइन 2x प्लस कॉस 2x इज इक्वल टू 0 हवं आहे आपल्याला. इथे मी 1/√2 नी मल्टिप्लाय करतो इथेही, आणि यालाही 1/√2 नी मल्टिप्लाय करतो. तर हा आहे साइन 2x इंटू 1/√2 म्हणजे बेसिकली कॉस 45 प्लस कॉस 2x इंटू हा आहे साइन 45, दॅट इज इक्वल टू इकडे 0 असेल. सो साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी इज साइन ए प्लस बी इज इक्वल टू 0. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी इज इक्वल टू साइन ए प्लस बी, आणि राईट हँड साइड तर 0च आहे आपला असे. सो साइन ऑफ 2x प्लस पाय बाय 4 इज इक्वल टू साइन 0. ओके, साइन ऑफ 2x प्लस पाय बाय 4 इज इक्वल टू साइन 0. सो साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा, याचा अर्थ थीटा शुड बी इक्वल टू एन पाय प्लस -1 रेज टू पॉवर n इंटू अल्फा. अल्फा तर आपला 0. जनरल सोल्युशन शोधतोय मी एक्सचा. मग त्या जनरल सोल्युशन मधले फक्त प्रिन्सिपल सोल्युशन्स आपण आयडेंटिफाय करू. जनरल सोल्युशन म्हणजे याला सॅटिस्फाय करणाऱ्या ज्या इन्फायनाइट व्हॅल्यूज आहेत ना, त्या इथून तुम्हाला मिळतील, पण त्यातल्या बस अशाच व्हॅल्यू घ्यायच्यात आपल्याला जे या इंटरव्हलमध्ये. सो हा जनरल सोल्युशन आहे सध्या जो इथे डिस्प्ले होतोय तो. त्याला मी 2x इज इक्वल टू असं लिहू शकतो का, 2x इक्वल टू एन पाय मायनस ऑफ पाय बाय 4. पाय बाय 4 तिकडे जाऊन मायनस झाला, सो 2 नी डिव्हाइड कराल, एक्सची व्हॅल्यू काय बनेल, एक्स इक्वल टू एन पाय बाय 2, ओके, मायनस ऑफ पाय बाय 8. तर या एक्सच्या व्हॅल्यूज चालणार आहेत. आणि आता क्वेश्चन आपल्याला असा विचारलाय की या इंटरव्हल मधल्या एक्सच्या व्हॅल्यू शोधायच्या. तर मी पहिले जर एक्सला 0 टाकला तर हे मायनस हे 0 झाला, सो एक्सची व्हॅल्यू मायनस पाय बाय 8 येईल. सो मायनस पाय बाय 8 या इंटरव्हल मध्ये नाहीये. चलो मी यांच्या जागी 1 टाकला तर पाय बाय 2 मायनस ऑफ पाय बाय 8. पाय बाय 2 ला मी 4 नी मल्टिप्लाय डिवाइड करीन, तर 4 पाय मायनस ऑफ पाय इज 3 पाय बाय 8 बनेल. ओके, मल्टिप्लाय डिवाइड बाय 4 केलं, सो 3 पाय बाय 8 आहे का. 3 पाय बाय 8 कुठे आहे, 3 पाय बाय 8 इथे ऑप्शन मध्ये का नाहीये, काय मिस्टेक केलं आपण. मल्टिप्लाय डिवाइड बाय 4, सो 3 पाय बाय 8. ओके, 3 पाय बाय 8 इथे ऑप्शन मध्ये न दिसण्याचं काय रिझन असेल. प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द इक्वेशन. ओके, प्रिन्सिपल सोल्युशन 0 टू 2 पाय मधले सोल्युशन शोधायचे. ओके, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी साइन ए प्लस बी. ओके,
साइन ओके साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा. सो थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस वन रेस टू पॉवर एन इंटू अल्फा. हा झिरो झाला असाही. सो एन पाय मायनस ऑफ पाय बाय 4. ओके सो डिवाइड झाला तर एन पाय बाय 2 एन पाय बाय 2 मायनस ऑफ पाय बाय 8. करेक्ट. सो एक्सच्या अशा व्हॅल्यूज आहेत. तर आता मी इथे 1 टाकला तर हा पाय बाय 2 आला मायनस ऑफ पाय बाय 8 आहे. सो मल्टीप्लाय डिवाइड बाय 4 करीन मी इथे तर हा 8 बनेल. सो 4 पाय मायनस ऑफ पाय इज 3 पाय बाय 8 बनेल. ओके सो 3 पाय डिवाइड बाय 8 बनला. तर इथे हा ऑप्शन नाही आहे 3 पाय बाय 8. ठीक आहे चलो लाईक आणखीन काही व्हॅल्यू शोधू. एनच्या जागी मी 2 टाकू इथे 2. 3 पाय बाय 8 नसण्याचं रिझन सांगतो. बरोबर. 3 पाय बाय 8 हा जो अँगल आहे हा फर्स्ट क्वाड्रंट मधला अँगल आहे फर्स्ट. ओके 3 पाय बाय 8 3 पाय बाय 8 आला पाहिजे ऍक्च्युली. ओके प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन. ओके 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 ठीक आहे. सो 3 पाय बाय 8 हा आन्सर आहे ऍक्च्युअल मध्ये. टाकून पहा हवं तुम्ही 3 पाय बाय 8 टाकून पाहाल नाही. ओके साइन ऑफ 3 पाय बाय 8 टाकीन ना मी इथे. सॉरी. ओके आता जो आन्सर आला होता आपला एक्स इज इक्वल टू एन पाय बाय 2 मायनस ऑफ पाय बाय 8 चा आन्सर होता ना. करेक्ट. सो 3 पाय बाय एन इज इक्वल टू 1 टाकल्यानंतर आपल्याला 3 पाय डिवाइड बाय 8 असा जो आन्सर आला होता. तर 3 पाय बाय 8 एक्सची व्हॅल्यू जर का याच्यामध्ये तुम्ही टाकून पाहाल इथे एक्सची व्हॅल्यू तर तुम्हाला समजेल की साइन ऑफ 2 इंटू 3 पाय बाय 8 ओके प्लस कॉस ऑफ 2 इंटू 3 पाय डिवाइड बाय 8. सो साइन ऑफ हा बनतो 3 पाय बाय 4 प्लस कॉस ऑफ अगेन बनतो 3 पाय डिवाइड बाय 4. साइन 3 पाय बाय 4 इज 1 बाय रूट 2 आणि कॉस 3 पाय बाय 4 इज मायनस 1 बाय रूट 2. कॅन्सल होऊन हा 0 बनतोय जो की सॅटिस्फाय होतोय. सो हा 3 पाय बाय 8 हा एक सोल्युशन आहे. आणखीन काही सोल्युशन शोधू. ओके आता मी एन इज इक्वल टू 1 टाकून झालाय. आता एन इज इक्वल टू मी 2 टाकतो. पुट एन इज इक्वल टू 2. आता एक्सची व्हॅल्यू काय बनेल. एनला 2 टाकला मी. ओके मायनस ऑफ पाय बाय 8. सो एक्स इज इक्वल टू पाय मायनस ऑफ पाय बाय 8. सो 8 इथे जाईल. एक्स इज इक्वल टू 7 पाय डिवाइड बाय 8 असा एक सोल्युशन बनेल. ओके देन याच्यानंतर पुढे पुट एन इज इक्वल टू 3. आता एनला जर का मी 3 टाकेन तर एक्स इज इक्वल टू 3 पाय बाय 2. ओके 3 पाय बाय 2 मायनस ऑफ पाय बाय 8 मल्टिप्लाय डिवाइड बाय 4 करतो मी इथे. सो हा बनतो 12 पाय डिवाइड बाय 8 मायनस ऑफ पाय बाय 8 म्हणजे एक्सची व्हॅल्यू बनते पहा इथे 11 पाय बाय 8. 11 पाय डिवाइड बाय 8. सो ही पण व्हॅल्यू पॉसिबल आहे एन इज इक्वल टू 3 टाकल्यानंतर. आता एन इज इक्वल टू 3 नंतर एन इज इक्वल टू आता मी इथे 4 टाकतो. ओके सो पुट एन इज इक्वल टू 4. तर एन इज इक्वल टू 4 टाकाल तर 2 पाय मायनस पाय बाय 8 बनतो. एक्सची जी व्हॅल्यू आहे ती 2 पाय मायनस ऑफ पाय बाय 8 बनेल जो की 15 पाय डिवाइड बाय 8 बनेल. एक्स इज इक्वल टू हा पण व्हॅल्यू पॉसिबल आहे एक्सचा 15 पाय डिवाइड बाय 8. आता एन इज इक्वल टू 5 टाकाल ना तर तुम्हाला समजेल की लाईक एक्सची व्हॅल्यू 2 पायला क्रॉस करेल. ह्या ऑलमोस्ट 2 पायच्या थोडंसं कमी आहे. 2 पायपेक्षा 22.5 नी कमी आहे हा अँगल. सॉरी मी क्वेश्चन नीट नाही वाचला. क्वेश्चन मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की पाय आणि 2 पायच्या मध्ये व्हॅल्यू शोधायच्यात ना. बरोबर. सो ही व्हॅल्यू तर पायपेक्षा कमी आहे. सो ही व्हॅल्यू तुम्ही सांगू नाही शकत. बरोबर. ही व्हॅल्यू पायपेक्षा जास्त आहे आणि ही पण व्हॅल्यू पायपेक्षा जास्त आहे. ही पण व्हॅल्यू पायपेक्षा कमी आहे. तर ही पण नाही सांगू शकत तुम्ही. सो असे दोन आन्सर्स आहेत 11 पाय बाय 8 आणि 15 पाय बाय 8 आहे का असं 11 पाय बाय 8 आणि 15 पाय डिवाइड बाय 8. सो ऑप्शन नंबर सी. सो मी हा पाय नव्हता पाहिला मी त्याला 0 ट्रीट केला होता ऍक्च्युअली. ठीक आहे चलो. सो हे जे 4 प्रिन्सिपल सोल्युशन्स आहेत त्यातले 2च प्रिन्सिपल सोल्युशन्स आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. ओके नेक्स्ट क्वेश्चन. नंबर ऑफ सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन साइन एक्स प्लस साइन 3x प्लस साइन 5x इक्वल टू 0 इन दिस इंटरवल. या इंटरवल मध्ये आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूज शोधायच्या आहेत जे याला सॅटिस्फाय करतील. थोडंसं त्याला सिम्प्लिफाय करतो मी. साइन एक्स प्लस साइन 3x प्लस साइन 5x इज इक्वल टू 0. सो इथे थोडंसं पेअर कराल तुम्ही आणि पेअर अशा पद्धतीने कराल की हा साइन एक्स आणि साइन 5x यांचा एक पेअर करतो. इथे लिहितो साइन 5x ला आधी लिहितो त्यानंतर साइन x ला लिहीन आणि जो साइन 3x आहे तो मी ॲज इट इज नोट करतो. दॅट इज इक्वल टू 0. सो दिस इज साइन सी प्लस साइन डी. साइन सी प्लस साइन डी
फॉर्म्युला असतो एक, साइन सी प्लस साइन डी इज 2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस सी माइनस ऑफ डी डिवाइड बाय 2. So sin c plus sin d is 2 sin c plus d divided by 2 into cos c minus of d divided by 2 plus sin 3x as it is, that is equal to 0. So 2 into bracket हा बनतो 6x divided by 2 is 3x sin 3x into cos of 2x plus sin of 3x, that is equal to 0. आता याच्यामध्ये sin 3x कॉमन कराल. ओके, सो टेक साइन 3x कॉमन ब्रॅकेटमध्ये 2 इंटू कॉस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. सो म्हणजे एकतर साइन 3x 0 आला पाहिजे, ओके, नाहीतर कॉस 2x हा मायनस हाफ आला पाहिजे. सो यांना सॅटिस्फाय करणाऱ्या सर्व व्हॅल्यूज याला पण सॅटिस्फाय करतील. तर साइन 3x 0 केव्हा येईल, कुठे, पाय बाय 2 टू 3 पाय बाय 2च्या मध्ये एक्सच्या व्हॅल्यूज शोधायचे. तर आपल्याला म्हणजे पाय बाय 2 म्हणजे हा आणि 3 पाय बाय 2 म्हणजे हा, म्हणजे या इंटरवलमध्ये आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूज शोधायच्या आहेत. तर दोघांचे मी जनरल सोल्युशन शोधून घेतो. ओके, आणि त्या दोघांच्या जनरल सोल्युशन वरतून ओके आपण रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन्स किंवा या इंटरवलमधले जे सोल्युशन्स आहेत ते आपण फक्त आयडेंटिफाय करू, ते किती आहेत. ठीक. तर sin 3x is equal to 0. Sin 3x is equal to 0. That means sin 3x is equal to sin 0. So sin theta is equal to sin alpha. That means theta is equal to n pi plus minus 1 raised to power n into this alpha. Alpha तर 0च आहे इथे असंही. याचा अर्थ x ची जी व्हॅल्यू आहे ना ती आहे n pi डिवाइड बाय 3. किती बनली, n pi डिवाइड बाय 3. म्हणजे याला सॅटिस्फाय करणाऱ्या या व्हॅल्यूज आहेत. चला 0 टाका, 0 टाकला तर 0 बनतो. ओके, 1 टाका, 1 टाकला तर पाय बाय 3 बनतो. 2 टाकला 2 पाय बाय 3 बनतो. 3 टाकला पाय बनतो. 4 टाकला तर 4 पाय बाय 3 बनतो. ओके, आणि 5 टाकला तर मग 5 पाय बाय 3 बनतो. आणि फायनली जर का 6 टाकला तर तो 2 पाय बनतो. पण आपल्याला तर या इंटरवल मधला व्हॅल्यूज पाहिजे ना, 90 टू 270 मधला. आता 90 टू 270 मध्ये कोण आहे याच्यामध्ये, आता 60 आहे, हा चालेल, हा आहे 120 चालणार आहे, हा आहे 180 हा पण चालणार आहे. हा पहा 4 पाय बाय 3 इज 240 अगेन हा पण चालेल. हा नाही चालणार, हा 300 आहे, पाय बाय 3 म्हणजे 60 इंटू 5 इज 300 नाही चालणार, म्हणजे हा 2 पाय बाय 3 म्हणजे 270 आहे. सो अशा 3 व्हॅल्यूज तर चालल्यात. तर राहिला प्रश्न याचा, कॉस 2x आपल्याला मायनस हाफ हवा आहे. सो कॉस 2x इज इक्वल टू कॉस मायनस हाफ म्हणजे कॉस 120 असतो. सो कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा, दॅट मीन्स थीटा इज इक्वल टू ओके 2n पाय प्लस और मायनस दॅट अल्फा इज 2 पाय बाय 3. याचा अर्थ एक्सचा जो व्हॅल्यू आहे तो 2 तिकडे जाऊन डिवाइड झाला तर n पाय प्लस और मायनस 2 तिकडे जाऊन डिवाइड झाला तर पाय बाय 3 बनतो. n पाय प्लस और मायनस पाय बाय 3. त्याला सॅटिस्फाय करणारे कोणत्या व्हॅल्यूज आहेत, कॉस 2x इक्वल टू मायनस 1 ला सॅटिस्फाय करणारे कोणत्या व्हॅल्यूज आहेत सांगतो. आता n ला 0 टाकला तर प्लस और मायनस पाय बाय 3 बनतो, म्हणजे एक्सची व्हॅल्यू पाय बाय 3 ही येईल किंवा मायनस पाय बाय 3 पण येईल. आता n ला जर का मी 1 टाकला तर 1 टाकलं तर पाय प्लस पाय बाय 3 इज 4 पाय बाय 3, 4 पाय बाय 3 पण येईल. आणि 1 टाकल्यानंतर पाय मायनस पाय बाय 3 पण बनतो. पाय मायनस पाय बाय 3 हा 2 पाय बाय 3 असतो, तो पण येईल. आता n ला जर का मी 2 टाकीन तर 2 पाय प्लस पाय बाय 3, हे तर 2 पायपेक्षा जास्त जातो, पण आपल्याला 3 पाय बाय 2 पर्यंतच जायचं. किंवा 2 पाय मायनस पाय बाय 3 जरी कराल ना, 2 पाय म्हणजे 360 मायनस पाय बाय 3 म्हणजे 60, तरी 300 येईल, जो की त्या आपल्या रिक्वायर्ड डोमेनला क्रॉस करतो. तर या व्हॅल्यू ज्या चालणार आहेत तर त्यातली ही जी व्हॅल्यू आहे, ओके, तर ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू बेसिकली हे तर या इंटरवलमध्ये लाय करत पण नाही आहेत. या दोन व्हॅल्यू लाय करतात, पण या दोन व्हॅल्यूज ऑलरेडी बहुतेक इथे कव्हर झालेल्या आहेत. करेक्ट. सो याला डबल काउंट नाही करू शकत आपण, म्हणजे ह्या 3च व्हॅल्यूज आहेत ज्या याला सॅटिस्फाय करतील, या इक्वेशनला सॅटिस्फाय करतील आणि या इंटरवलमध्ये पण लाय करतात. सो अशा टोटल 3 व्हॅल्यूज अवेलेबल आहेत आपल्याकडे.
ओके. नेक्स्ट, नंबर ऑफ सोल्युशन्स ऑफ इक्वेशनचे सोल्युशन शोधायचे आपल्याला. इक्वेशन काय पहा, तर tan क्यूब एक्स मायनस ऑफ 3 tan एक्स इज इक्वल टू 0. एक tan एक्स कॉमन, ब्रॅकेटमध्ये tan स्क्वेअर एक्स मायनस ऑफ 3 इज इक्वल टू 0. ओके. सो एक तर tan एक्स इज इक्वल टू 0 आला पाहिजे किंवा tan स्क्वेअर एक्स हा 3 आला पाहिजे. नंबर ऑफ सोल्युशन्स विचारतात 0 to 2 पाय मध्ये. टॅनची व्हॅल्यू 0 याचा अर्थ काय, टॅनची व्हॅल्यू 0 हे 0 डिग्रीला होते आणि 180 डिग्रीला पण होतो, 360 डिग्रीला पण होतो. बट 360 डिग्रीला इथे ओपन ब्रॅकेट असल्यामुळे 360 कन्सिडर करायचं नाही, आणि इव्हन 0ला पण ओपन ब्रॅकेट असल्यामुळे 0 पण कन्सिडर करायचं नाही. म्हणजे फक्त 180 डिग्री एकमेव व्हॅल्यू मी इथे कन्सिडर करेन, बिकॉज tan 180 हा 0 बनतो. बाकी 0 आणि 360 आपण कन्सिडर नाही करू शकत या केसमध्ये. आणि आता इथे पहा, tan स्क्वेअर हा 3 हवा आहे आपल्याला, याचा अर्थ tan x ची व्हॅल्यू ही प्लस ऑर मायनस √3 हवी आहे. तसं जनरल सोल्युशन काढू शकता, बट लाईक मी आता ग्राफिकली सांगून देतो इथे डायरेक्टली. तर इथून सुरुवात केली मी, tan 60 हा √3 म्हणजे इथे एक व्हॅल्यू मिळालं, √3 चालेल ना tan ची व्हॅल्यू. सो इथे एक सोल्युशन मिळेल मला. देन tan ची व्हॅल्यू 0 पासून वाढत जाते, इन्फिनिटी होते, आणि मग परत निगेटिव्ह मध्ये कमी होऊन इथे 0 होते. मायनस √3 पण इथे कुठेतरी मिळेल या सर्टन अँगलवरती. देन परत पुढे tan ची व्हॅल्यू इथे 0 झालेली आहे, इकडे जाते वेळी परत इथे tan ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते, एका पर्टिक्युलर अँगलवरती परत √3 तुम्हाला मिळणार आहे. अँड अगेन इथून पण निगेटिव्ह असते tan ची व्हॅल्यू, इथे मायनस इन्फिनिटी आहे tan ची व्हॅल्यू इथे, आणि इथे tan ची व्हॅल्यू 0 आहे. सो मायनस इन्फिनिटी वरून 0 जाण्याच्या प्रोसेसमध्ये, मायनस इन्फिनिटी टू 0 होण्याच्या प्रोसेसमध्ये एक कोणता तरी पॉईंट येईल जिथे tan ची व्हॅल्यू तुम्हाला मायनस √3 मिळेल. ओके. रिअल नंबर लाईन वरती पहा, 0 1 2 3 4 5. ओके. -1 -2 -3 -4 -5. सो मायनस इन्फिनिटी इकडे खूप या साईडला लाय करेल. मायनस इन्फिनिटी वरून 0 जाण्याच्या प्रोसेसमध्ये कुठे ना कुठे -√3, ओके, -√3 येईलच ना व्हॅल्यू. सो हा थॉट प्रोसेस असतो बेसिकली. हे सर्व या पद्धतीने जे आपण सम्स करतोय ग्राफिकली, तसं जनरल सोल्युशन शोधून ऍक्च्युअल व्हॅल्यूज पण शोधल्या असतात, बट ऍक्च्युअल व्हॅल्यू इथे विचारलं थोडी ना. बरोबर. सो असे 1 2 3 4 आणि हे 5 व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत या इंटरव्ह्यूमध्ये, जे याला सॅटिस्फाय करतात. ओके. चलो नेक्स्ट. 3 सम्स बाकी आहेत. 4 सम्स बाकी आहेत, सॉरी. इथे 2 सम्स आहेत या पेजवरती. त्यातला हा जो सेकंड, हा आत्ता जसा सम केला होता ऑलमोस्ट सेम टाईपचाच आहे. याच्यापूर्वी एक सम केला होता आपण. मी पहिले हवं तर हा सम करून दाखवतो. साइन थीटा, ओके, साइन थीटा प्लस साइन 4 थीटा प्लस साइन 7 थीटा इज इक्वल टू 0 क्लेम करतात ते. यांचा ग्रुप बनवा तुम्ही. साइन 7 थीटा प्लस साइन थीटाचा एक ग्रुप, आणि साइन 4 थीटा जो आहे त्याला इंडिपेंडेंट ठेवतो, दॅट इज इक्वल टू 0. सो साइन सी प्लस साइन डी. Okay, so sin C plus sin D is 2 sin C plus D by 2 into cos C minus of D by 2 plus sin of 4 theta. That should equal to 0. कॉमन करा, sin 4 theta कॉमन निघतो इथे. So take sin 4 theta कॉमन ब्रॅकेट मध्ये, 2 cos 3 theta, okay, plus 1 is equal to 0. So एकतर sin 4 theta is equal to 0 किंवा 2 into cos 3 theta plus 1 is equal to 0. म्हणजे cos 3 theta should be equal to -half आणि sin 4 theta should be equal to 0. मी याला असं लिहू, sin 4 theta is equal to 0 म्हणजे sin 0. So sin theta is equal to sin alpha. So theta should be equal to n pi plus -1 raised to n into this alpha. 0 होईल असं ह्या. सो थीटाची व्हॅल्यू काय बनली पहा, n pi डिवाइड बाय 4. n pi डिवाइड बाय 4 हा आहे आपला थीटाचा व्हॅल्यू. इथे पण जनरल सोल्युशन शोधतो मी. cos 3 theta is equal to -half, याचा अर्थ cos 2 pi by 3. ओके. -half म्हणजे cos 2 pi by 3. So cos theta is equal to cos alpha. That means theta is equal to cos theta is equal to cos alpha. So theta is equal to 2n pi plus or minus alpha.
असा असतो ना फॉर्म्युला तो जनरल सोल्युशनचा. 2n पाय प्लस ऑर मायनस अल्फा. सो थिटाचं व्हॅल्यू काय बनेल पहा, 2n पाय/3 प्लस ऑर मायनस हा 3 खाली जाऊन डिवाइड होईल तर 2π/9. तर हा झाला याचा जनरल सोल्युशन. सो आपल्याला शोधायचं काय, आपल्याला अशा व्हॅल्यूज शोधायच्यात जे 0 to π मध्ये लाय करतील आणि याला सॅटिस्फाय करतील. त्या व्हॅल्यूज मी इथे सांगतो पहा. 0 to π मध्ये ओपन ब्रॅकेट, 0 ला आणि पायला. सो इथे 0 टाकलं तर 0 येईल, म्हणजे थिटा इज इक्वल टू 0 विल सॅटिस्फाय दिस इक्वेशन. बट तो घेऊ नाही शकत कारण की 0 to π मध्ये शोधायचं, 0 ला इन्क्लूड नाही करायचं पण तिथे. चलो 1 टाकला तर π/4 येईल. येस, π/4 आहे त्या इंटरव्हलमध्ये. 2 टाकला तर π/2 येईल. π/2 पण आहे इंटरव्हलमध्ये. 3 टाकला तर 3π/4 येईल. इव्हन 3π/4 पण त्या इंटरव्हलमध्ये लाय करतो, 0 to π वाल्या इंटरव्हलमध्ये. 4 टाकीन तर पाय बनेल, जो की नाही चालणार. पायला इन्क्लूड नाही करायचं इथे, ओपन ब्रॅकेट इथे पायला. ओके, सो या 3 व्हॅल्यूज मी इथे शोधलेल्या आहेत. आता 3 व्हॅल्यूज व्यतिरिक्त आणखी कोणत्या व्हॅल्यूज इकडून शोधू पहा. आता आणखीन 5 टाकण्यात पॉईंट नाही, कारण की पायपेक्षा व्हॅल्यू आता मोठी व्हायला लागेल. चला, एनला जर का मी 0 टाकला तर हा 0 झाला. हा प्लस ऑर मायनस 2π/9 बनला. प्लस 2π/9 वापरा, मायनस नका वापरा. ओके, सो 2π/9. मायनस का नाही वापरायचं, कारण की तो या इंटरव्हलमध्ये नाही लाय करणार. आता 1 टाकीन तर 2π/3. ओके, 2π/3 प्लस 2π/9 बनेल, बरोबर. काय बनतं हे कॅल्क्युलेशन पहा बरं. 2π/9 किती असतो, पाय म्हणजे 180/9, 40 आहे ना हा अँगल. सो बेसिकली हा अँगल 40 आहे, बरोबर. म्हणजे हे 120 प्लस 40 म्हणजे 160 चालणार आहे तो, 160 डिग्री. किंवा 120 मायनस 40 जरी कराल तर 80 तोही चालणार आहे, 80 डिग्री. आता एनला 2 टाकलं तर चालेल का. एनला जर का मी 2 टाकीन तर हा 4π/3 बनेल. 4π/3 म्हणजे 240 बनेल, नाही का. 240 प्लस समथिंग कराल तर 240 पेक्षा जास्त होईल, ते तर नाही चालणार. मायनस कराल तर 240 मायनस 40 हे 200 होईल, पण ते पण नाही चालणार, कारण की 180 ला क्रॉस नाही होऊ शकत आपण. 1 2 3 4 5 6 असे 6 सोल्युशन्स निघालेले आहेत. सो नंबर ऑफ पॉसिबल सोल्युशन्स आर 6. ओके, नेक्स्ट. इफ द जनरल सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन, या इक्वेशनचं जनरल सोल्युशन दिलं तर पी क्यू बद्दल ते विचारतात. ओके, सो tan 3x मायनस ऑफ 1 डिवाइड बाय 1 प्लस tan 3x लिहितो हवं तर इथे 1 प्लस tan 3x, आणि याची व्हॅल्यू आपल्याला √3 हवी आहे. मला tan 3x मायनस ऑफ tan π/4 डिवाइड बाय 1 प्लस tan 3x इंटू tan π/4 असं लिहू शकतो, जो की √3 बनतोय. सो tan a मायनस tan b बाय 1 प्लस tan a tan b म्हणजे tan ऑफ a मायनस ऑफ b, अँड विच इज इक्वल टू √3 म्हणजे tan 60 करायला लागेल मला इथे, नाही का. सो tan थीटा इज इक्वल टू tan अल्फा, दॅट मीन्स थीटा, ओके, should be equal to theta should be equal to n pi plus alpha, n pi plus alpha. So tan चा जनरल सोल्युशन, tan theta is equal to tan alpha, that means theta is equal to, that means this theta is equal to n pi plus alpha. सो आता इथे 3x ची व्हॅल्यू काय बनेल पहा, n pi प्लस π/3 आणि हा मायनस π/4 तिकडे जाऊन प्लस π/4 बनेल. 3 हवं तर इकडे जाऊन डिवाइड करा. सो x इज इक्वल टू n π/3, ओके, प्लस हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 4π प्लस 3π 7π/12 येतो. सो तो 7π डिवाइड बाय 12 आहे, बट 3 खाली आल्यामुळे 36 बनला तो. कम्पेअर करा, पी ची व्हॅल्यू किती येईल 3 आणि क्यू ची व्हॅल्यू किती येईल 36. सो पी ची व्हॅल्यू ही 3 आहे आणि क्यू ची व्हॅल्यू 36 असल्यामुळे डिव्हिजन कराल तर 1 डिवाइड बाय 12 आन्सर येईल. 1 डिवाइड बाय 12. ओके, नेक्स्ट सम, लास्ट सम आहे आता पहा. ओके, काय क्वेश्चन आहे. 2 इंटू साइन स्क्वेअर एक्स प्लस 3 इंटू साइन एक्स मायनस ऑफ 2 इज ग्रेटर दॅन 0 बोलतात ते. ओके, हा इनइक्वेशन पहिले आपण हवं तर सॉल्व्ह करू. एक्सच्या अशा व्हॅल्यू शोधायच्या जे या दोघांना सॅटिस्फाय करतील.
यालाही सॅटिस्फाय झाले पाहिजे, यालाही सॅटिस्फाय केलं पाहिजे. हा इक्वेशन सॉल्व्ह करतो पहिले मी. एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 2x प्लस एक्स मायनस ऑफ 2 शुड बी लेस दॅन 0. सो टेक एक्स कॉमन, ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस ऑफ 2 प्लस 1 कॉमन, ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस ऑफ 2 शुड बी लेस दॅन 0. सो एक्स प्लस 1 आणि इथे आहे एक्स मायनस ऑफ 2 शुड बी लेस दॅन 0. रिअल नंबर लाईनवरती क्रिटिकल पॉईंट पहा. हा 0 केव्हा होतो? -1ला. सो -1 एक क्रिटिकल पॉईंट आहे आपल्यासाठी. आणि हा 0 केव्हा होतो? 2ला. सो हा 1 आणि हा 2 एक क्रिटिकल पॉईंट आहे. ओके, सो मार्किंग करतोय इथे आणि इथे. 2च्या पुढे, 2च्या पुढे म्हणजे 2 पेक्षा मोठी व्हॅल्यू टाकली तर हा पॉझिटिव्ह होतो आणि हा पण पॉझिटिव्ह होतो. पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह राहतो, तो निगेटिव्ह तर होणार नाही. तर 2च्या पुढच्या व्हॅल्यू सरळ सरळ चालणार नाहीयेत. 2 पेक्षा कमी आणि -1 पेक्षा जास्त, तेव्हा -1 पेक्षा जास्त इकडे कोणतीही व्हॅल्यू टाकाल हा पॉझिटिव्ह राहतो. आणि 2 पेक्षा कमी व्हॅल्यू जर का टाकाल तर हा निगेटिव्ह होतो. पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह विल बिकम निगेटिव्ह. सो या व्हॅल्यूज आपल्याला चालतील. -1 टू 2 मधल्या व्हॅल्यूज चालतील, याला चालतील. -1 नाही चालणार, 2 पण नाही चालणार, कारण की इथे लेस दॅन आहे. लेस दॅन ऑर इक्वल टू नाही आहे. आणि -1च्या इकडच्या व्हॅल्यूज जर का टाकल्या असतात तर हा निगेटिव्ह बनला असता. समजा -2 टाकला असता तर हा -4 बनला असता. -2 टाकल्याने हा -1 बनला असता. दोन्ही निगेटिव्हचा प्रोडक्ट पॉझिटिव्ह बनला असता. लेस दॅन 0 पॉसिबल नसला असता त्या केसमध्ये. सो ज्या व्हॅल्यूज चालणार आहेत याला, त्या चालणार आहेत पहा -1 पासून 2 पर्यंत. ओके, ओपन ब्रॅकेट करायला लागेल. बरं, याला कोणत्या व्हॅल्यूज चालतील त्याचा थोडासा अंदाज घेऊया. 2 इंटू साइन स्क्वेअर एक्स प्लस 2 इंटू काय 4 इंटू साइन एक्स, फॅक्टर्स करतो. 4 इंटू साइन एक्स मायनस ऑफ साइन एक्स. मायनस ऑफ 2 शुड बी ग्रेटर दॅन 0. सो टेक 2 साइन एक्स कॉमन. ओके, ब्रॅकेटमध्ये इथे लिहितो मी साइन एक्स प्लस 2. ओके, -1 कॉमन, ब्रॅकेटमध्ये लिहितोय मी साइन एक्स प्लस 2 शुड बी ग्रेटर दॅन 0. सो पहिला ब्रॅकेट इज 2 साइन एक्स मायनस ऑफ 1 आणि जो सेकंड ब्रॅकेट आहे तो आहे पहा साइन एक्स प्लस 2 शुड बी ग्रेटर दॅन 0. ओके, रियल नंबर लाइन अगेन 0 1 2 -1 -2. ओके, ही व्हॅल्यू 0 कधी होते? -2ला. कुठे? -2ला, बरोबर. आणि ही व्हॅल्यू 0 कधी होते? तर हाफला होते. हाफला म्हणजे इथे. तर हे दोन आपले क्रिटिकल पॉईंट आहेत. आता हे आपल्याला ग्रेटर दॅन 0 हवं आहे. सो हाफ पेक्षा जर का मोठी व्हॅल्यू मी टाकीन, हाफ पेक्षा मोठी व्हॅल्यू टाकीन, साइन एक्स बद्दल बोलतोय बरं मी, एक्स बद्दल आणखीन बोलत नाहीये. साइन एक्स बद्दल बोलतोय आपण आता सध्या. हाफ पेक्षा मोठी व्हॅल्यू टाकली, 1 पर्यंतच टाकू शकता तुम्ही, इकडे नका जाऊ. आणि इव्हन -1च्या इकडे पण जाऊ नाही शकत तुम्ही टेक्निकली. सो हाफ पेक्षा मोठी व्हॅल्यू 1 पर्यंत काही जरी टाकली तर हाफ पेक्षा मोठा टाकल्यामुळे हा पॉझिटिव्ह आणि हा पण पॉझिटिव्ह, आणि दोन्ही पॉझिटिव्हचा प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन पॉझिटिव्ह असतो. सो विच इज ग्रेटर दॅन 0. सो या व्हॅल्यू आपल्याला चालतील साईनच्या. हाफ पेक्षा कमी टाकाल तर हा निगेटिव्ह बनेल, बरोबर, आणि हा पॉझिटिव्हच राहील -2 पर्यंत. तसं हाफ पेक्षा कमी आपण -1 पर्यंतच व्हॅल्यू टाकू शकतो, कारण की साईनची व्हॅल्यू -1 पेक्षा आणखी कमी तर होणार नाहीये. सो या रिजन मधली कोणती जरी व्हॅल्यू टाकाल इथे साईनच्या जागी, तर हा पॉझिटिव्हच राहणार आहे आणि हा निगेटिव्ह बनणार आहे. हाफ पेक्षा थोडीशी सुद्धा कमी व्हॅल्यू टाकली ना तुम्ही तर हा निगेटिव्ह बनेल. सो ओव्हरऑल प्रोडक्ट विल बिकम निगेटिव्ह, बट आपल्याला पॉझिटिव्ह हवा होता. सो या व्हॅल्यू चालणार नाहीयेत बिलकुल पण. सो मग साइन एक्सची व्हॅल्यू π/2 पासून 1 चालेल. π/2 याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू ही π/6 असली पाहिजे, कारण की साइन 30 हा हाफ असतो आणि 1 पर्यंत चालणार आहे, म्हणजे π/2 पर्यंत चालणार आहे, बरोबर. ओपन ब्रॅकेट करतो, तशा व्हॅल्यू चालतील. सो या इक्वेशनला या व्हॅल्यू चालतील आणि या इक्वेशनला यावाला व्हॅल्यू चालतील, बरोबर. आता दोघांचा ओव्हरलॅप कुठे होतो? इथे मार्किंग करतो. 0 1 2 -1. सो याला चालणाऱ्या ज्या व्हॅल्यूज आहेत -1 टू 2, ते तर इथे रिप्रेझेंट केल्याच आहेत -1 टू 2 मध्ये. बरं, याला चालणाऱ्या व्हॅल्यू π/6 पासून π/2. π/2 म्हणजे 1.57 ना. पायची व्हॅल्यू 3.14 डिवाइड बाय 2 कराल तर इथेपर्यंत चालणार आहेत व्हॅल्यूज. ठीक आहे, कुठून? π/6 पासून. ठीक आहे, π/6 येईल इथे कुठेतरी. पाय म्हणजे 3.14 डिवाइड बाय 6 कराल
0.5च्या आसपास समथिंग काहीतरी येईल. सो π/6 टू π/2 पर्यंत, सॉरी π/2च्या पुढे पण चालेल, मिस झालं माझ्याने. 1 पेक्षा π/2 पेक्षा जर का व्हॅल्यू जास्त असेल, ओके, हा रिजन, या रिजनचा विचार करतो आता मी थोडासा, π/2 आणि 2 मध्ये, π/2 आणि 2 मधल्या रिजनचा थोडासा विचार करतोय. पहा, साईनची व्हॅल्यू इथे 0 आणि इथे साईनची व्हॅल्यू π/2 बनली आहे, बरोबर. π/2च्या नंतर पण जर का व्हॅल्यूज टाकल्या एक्सच्या जागी, कुठेपर्यंत सांगतो मी तुम्हाला, आपल्याला फक्त हाफ पेक्षा मोठा आला पाहिजे, नाही का, 150 पर्यंत. हा 150 डिग्री वाला अँगल आहे, 150 डिग्री. ओके, तर π/2 पेक्षा मोठी जरी व्हॅल्यू टाकली, एक्सच्या जागी π/2 पेक्षा मोठी जरी व्हॅल्यू टाकली, म्हणजे 90 पेक्षा मोठी जरी टाकली, तर साईन 91 बनतो. 90 पेक्षा मोठी जरी टाकली तरी साईनची व्हॅल्यू पॉझिटिव्हच आहे आत्ताही इकडे. जेव्हा 150 टाकता ना, तेव्हा तो हाफ बनतो. तेव्हा तो किती बनतो? हाफ. हाफ हाफ कॅन्सल. आणि हाफ पेक्षा कमी बनवायची नाहीये, म्हणजे 150 पेक्षा जास्त अँगल नका टाकू, अप टू 150 चालेल. सो जे आपण इथे लिहिलं होतं ना, π/6 टू π/2, तर तसं π/2 नाहीये, तसं 150 पर्यंत पण अँगल चालतील. π/2 पासून 150 डिग्री पर्यंत पण तसा टेक्निकली इश्यू नाहीये. ओके, सो इथे लिहू मी π/2च्या जागी 5π/6 लिहितो. सो म्हणजे इथे ज्या साईनला व्हॅल्यू चालणार आहेत ते π/6 पासून 5π/6, 5π/6 तर आणखी पुढे येईल ना. ओके, 5π/6 2 पॉईंट समथिंग, लाईक 2 पेक्षाही मोठा असतो. सो कॉमन वाल्या व्हॅल्यूज कोणत्या चालतील? ओके, π/6 पासनं 2 पर्यंत, कारण की इथे 2 पर्यंत चालणार आहे. सो π/6 पासनं 2 पर्यंत व्हॅल्यूज ज्या आहेत या कॉमन आहेत, त्या यात पण प्रेझेंट आहेत आणि यात पण प्रेझेंट आहेत. सो π/6 टू 2, π/6 टू 2 या एक्स्ट्रा व्हॅल्यूज इथे ऍक्सेप्टेबल आहेत. ओके, आपण इथे π/2 ला एंड केला होता. खरं तर π/2 पेक्षा पुढच्या पण व्हॅल्यूज चालणार होत्या, 150 पर्यंत व्हॅल्यूज चालल्या असतात, 150 पर्यंत एक्सच्या. 150 डिग्री म्हणजे रेडियनमध्ये 5π/6. ओके, ठीक आहे. तर हा होता आपला फर्स्ट सेशन, ज्यामध्ये आपण प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन पाहिलेलं आहे. त्यानंतर जसं सेशनच्या स्टार्टिंगमध्ये सांगितलं, पुढच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत सोल्युशन ऑफ ट्रायंगल अँड देन त्यानंतर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके, चलो, सो बाय एव्हरीवन.